शिरप्याची गाय हरवली आणि बेवडा दादू म्हणतो त्याने ती आकाशात उडत जाताना पाहिली. सगळाच सावळा गोंधळ होता. गावात काय चाललंय हे कुणालाच कळत नव्हतं. मागच्या 8 दिवसात 3 गायी बेपत्ता झाल्या होत्या. पहिला वरच्या वाडीतील महाद्याची गाय हरवली, मग खालच्या वाडीतील किसण्याची गाय रानातून परतलीच नाही आणि आता पुन्हा वरच्या वाडीतील शिरप्याची पारो गाय बेपत्ता. पोलिसांपर्यंत ही तक्रार पोचली, पण वरच्या आणि खालच्या वाडीमध्ये पिढ्यानपिढ्या धुमसणारं वैर लक्षात घेता हा त्यांचाच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असावा असे वाटून त्यांनी तुमचं काय ते तुम्ही बघून घ्या असं म्हणत हात झटकले. तसा खालच्या वाडीकरांनाही वरच्या वाडीवाल्यांवरच संशय होता आणि वरच्यांना खालच्यांवर. दरवर्षी एकमेकांची काहीतरी नवी कुरापत काढल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. 40 वर्षांपूर्वी खालच्या वाडीतील एक तरुणी वरच्या वाडीतील तरुणासोबत मुंबईला पळून गेली. तिथे त्यांनी लग्न करून सुखाचा संसारही केला, पण इथे मात्र वरच्या आणि खालच्या वाडीमध्ये काडीमोड झाला तो कायमचाच. बापजाद्यांच्या काळापासून चालत आलेले हे पारंपरिक वैर येणाऱ्या पिढ्यांनी शपथ घालून दिल्यासारखे आजतागायत निभावले आणि आता तर कहरच झाला. चक्क गोमातेचीच पळवापळवी. कितीही कट्टर वैरी असले तरी दुश्मन पार्टी गायींना काही करणार नाही याची प्रत्येकालाच खात्री होती. कुठेतरी दडवून ठेवले असेल इतकेच, पण आता दादूने सांगितलेल्या हैराण करणाऱ्या बातमीमुळे नवाच गोंधळ पसरला. प्रत्येक दिवसाची सुरुवात चहाऐवजी पावशेर दारूने करणाऱ्या या दादूने काय सांगितले हे त्याच्याच शब्दात ऐकूया. काल रातच्याला घसा सुकला, झोपच येईना. तलमलून तलमलून अखेर 12 वाजता कंदील घेऊन नदी पैलीकडे निघालूच. पोचलो तवा देशी दारूवाला भिकू दादा दुकानचं शटर खाली वडत होता. म्या त्याला अडवलं, बोललू पावशेर दारू दे, नाहीतर मी काय उद्याचा सूर्य बघित नाही. ता म्हणला, दादूस बेवड्या, तू तसा बी हप्त्यातले अर्धे सूर्य बघतच नसशील, लास होऊन पडत असशील दुपारपर्यंत. मी काय त्याचा बोलणं वाईट वाटून घेतलेला नाही. जल्ला माझ्या स्वभावातच राग नाही, तुम्हाला तर माहिती आहे. मेल्या दादूस, तुझं दारू पुराण बंद कर आणि गायींबद्दल काय ते सांग. खालच्या वाडीतले पाटील भडकले. तेच सांगतोय पाटलानू. तर भिकूदादानं दिलेली पावशेर गटागट गळ्याखाली ढकलत मी घरला निघालो. पण नदीपर्यंत आल्यावर आठवला की कंदील तर मागं दुकानावरच राहिलेला. पण आतापर्यंत भिकूदादानं दुकानाचं शटर खाली वडलंच असेल, म्हणून मग मी तसाच पुढं निघालेला. कंदील काय कवाबी घेता येईल, आपलं तर रोजचंच येणं जाणं असतंय तिथं. अमावस्या होती, मिट्ट कालूक होता, पण आपली रोजची पायाखालची वाट. ढोपारभर पाण्यातनं नदी पार केली आणि बांध चढून वर आलो. बाब्याच्या भातमलीजवळ आल्यावर गाईचा हंबरडा ऐकू आला. म्या आसपास पाहिलं, कुणाची गायबॉ फिरते या वक्ताला, पर काय बी दिसलेला नाही. परत तसाच आवाज आला, पण वरनं, आणि म्या शिरप्याच्या गाईला वर वर उडत जाताना पाहिलं. आत्ता बोला, हाय की नाही आखरीत? दादूची कथा अखेर संपली. पारावर बसलेले चिडले. कोणीतरी म्हणालं, काय तुम्ही बी या बेवड्याचं ऐकीत बसलाव, समदा टाइमपास झाला. आज गायच उडत गेली असं बोलतोय, उद्या अख्खा गावच उडत गेला म्हणत बॉम्बा मारल. बाकीच्यांनाही ते पटलं. दादूला वेगवेगळ्या इरसाल कोकणी शिव्या घालत ते आपापल्या कामाला लागले. दादूनं त्यांचं काहीच मनाला लावून घेतलं नाही. त्याच्या स्वभावातच राग नाही असं तोच सगळ्यांना सांगत असतो, तुम्हाला तर ठाऊकच आहे. तर गावात हे आखरीत घडलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला मावस भावाचा फोन आला. सगळं काही सविस्तर सांगून त्याने विचारलं, येतोस का? मीही उत्तर दिलं, अरे येतोस का काय विचारतोस, बॅग भरायला घेतली सुद्धा मी, कारण जिथे जिथे काही अजब विलक्षण विस्मयकारी तिथे तिथे मी पोचतो करत दुनियादारी. माझी ही शीघ्र कविता फारच फसली असावी, कारण ती पूर्ण होण्याआधीच मावस भावाने फोन ठेवून दिला होता.
मीही दादू काकासारखं फारसं मनाला काही लावून न घेता पुढची ट्रेन कधीची हे शोधू लागलो. गाडीने अजून पहिलं स्टेशनही गाठलं नव्हतं तेव्हाच मन मात्र गावी जाऊन पोचलं. लहानपणापासून मी आजोळीत जास्त रमत असल्याने गाव म्हणजे आजोळ हेच माझ्यासाठी समीकरण होतं. मावशीचं माहेर आणि सासरही एकाच ठिकाणी असल्यामुळे मी सकाळी मामाकडे आणि संध्याकाळी मावशीकडे असा वाडीभर मुक्त संचार करू शकत असे. खरं तर आम्ही मुंबईकर वरची वाडी आणि खालची वाडी यांमध्येही बिनधास्त फिरू शकत होतो, कारण दुश्मनीचे नियम चाकरमान्यांना लागू नव्हते. चाकरमानी तर बोलून चालून काही दिवसांसाठी आलेले पर्यटक मुक्त हस्ते खर्च करतात आणि सुबत्ता आणतात, त्यामुळे त्यांना कुठलेच अलिखित नियम लागू नव्हते. त्यामुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही वाडीत माझा मित्रपरिवार तयार झाला होता. त्यांच्या मदतीने मी हे गायी संदर्भातील संशोधन चांगल्या प्रकारे पार पाडेन असा मला विश्वास होता आणि त्यातूनच कथेसाठी काहीतरी मसाला हाती लागेल असेही वाटत होते. आमचा गाव अतिशय निसर्गरम्य, आजच्या मोबाईल युगातही दुर्गम आणि दुर्लक्षित. खरं तर गावाला पश्चिम बाजूने निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा लाभलेला, पूर्वेला उल्केश्वराच्या टेकड्यांची रांग, त्यावर घनदाट वनराईत हरवलेलं उल्केश्वर महादेवाचं पुरातन देऊळ, पायथ्याशी लांबच लांब पसरलेला सोनसईचा माळ, त्यातच कुठे कुठे पूर्वजांनी लावलेल्या निबिड देवरायांची वने. त्या सदाहरित रानातूनच एक पायवाट गावात पोचायची. ही तासाभराची पायवाट चालल्याशिवाय गावात प्रवेश नाही. निदान एसटी आणि दुचाकी येण्या इतपत गाडी रस्ता तरी तयार करावा असा प्रस्ताव काही उत्साही मंडळींनी 10-20 वर्षांपूर्वी मांडला, पण देवराया तोडल्याशिवाय रस्ता बनणे शक्यच नाही. आणि देवराई तोडणं म्हणजे देवाचा कोप. सबब पक्का रस्ता बनू शकला नाही. एसटी पकडण्यासाठी तासभर चालणं सगळ्यांनाच अपरिहार्य. पावसा पाण्यातून थोडी गैरसोय व्हायची. कधी कोणी फारच गंभीर आजारी असेल तेव्हाही दवाखान्यात नेताना त्रास व्हायचा. पण या देवराईनेच गावाला रस्त्यासोबत येणारं प्रदूषण, परप्रांतीय नफेखोर व्यापारी आणि अतिउत्साही बेजबाबदार पर्यटकांपासून वाचवलं. गावचं गाव पण टिकून राहिलं. निसर्ग अबाधित राहिला. समुद्राचं पाणी निळच राहिलं. झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावर रिसॉर्ट्स बनली नाहीत म्हणून तीही नितळच राहिली. एक गावातलं वैर सोडलं तर नाव ठेवण्यासारखी एकही गोष्ट आमच्या गावात नव्हती. वैरही अहिंसक आणि नावापुरतंच होतं. टाळकी वगैरे फुटत नव्हती. राजकारणाशीही काही संबंध नव्हता. गावात पक्का रस्ता, कुठल्याही पक्षाची शाखा किंवा कार्यालय आणि मोबाईल नेटवर्क नव्हतं, पण शाळा, बाजार आणि शौचालये होती. थोडक्यात ब्रिटिशांनी भारतात येण्यापूर्वी भारतीय खेडी जशी स्वयंपूर्ण होती तसाच आमचा गाव अजूनही होता. गावाचं गाव पण जसं टिकून राहिलं होतं तशी माणसातली माणुसकीही. भात चांगला पिकत होता. नदी समुद्रात मासळी गावायची. हंगामात हापूस, आंबा, काजू आणि रातांब्यांचा खच पडायचा. रानात जांभळी, करवंदी उतू जात होत्या आणि पिढ्यानपिढ्या टेकाडावरच्या उल्केश्वराचा आशीर्वादही गावावर कायम होता. गावकऱ्यांना आणखी कशाचीच गरज नव्हती. देवराया आणि रानातून वांदरं आणि डुकरं भरपूर होती. माळावर मनसोक्त चरायला मिळतं, त्यामुळे हरणांचे कळप आणि कधी कधी गवेरेडेही दिसायचे. सुगीच्या दिवसात हे वाटेकरी न विचारता शेतातून, मळ्यातून आपापला हिस्सा घेऊन जायचे. गावकरी शिव्या द्यायचे, पण त्याहून अधिक काही करायचे नाहीत. प्राणीही समजूतदार असावेत. ते भूक असेल तेवढेच घेऊन जायचे. त्यांना गुंतवणुकीचे ज्ञान नसल्यामुळे ते फारसे कुणाला लुबाडायचे नाहीत किंवा येणाऱ्या पिढीसाठी डबोलही साठवून ठेवायचे नाहीत. बिबट्या जावई असल्याप्रमाणे वर्षातून 1-2दा दर्शन देऊन जायचा. त्याच्यासाठी रानात मुबलक शिकार उपलब्ध असल्यामुळे गावातील कुत्री, माणसं वगैरे फास्ट फूडची त्याला चव लागली नव्हती. साप, अजगर रानावनातून दृष्टीस पडायचे. कधी कधी चुकून अंगणात परड्यातही यायचे. त्यांना मारले जायचे नाही. 30 वर्षांपूर्वी जंगलात मध काढायला गेलेल्या माझ्या आजोबांनी 20 फुटांचा अजगर पाहिला होता असे सांगतात. तो अजूनही जिवंत असेल तर ॲनाकोंडा आणि आफ्रिकन पायथनचे लांबी संदर्भातील सर्व रेकॉर्ड्स तुटतील असा माझा अंदाज आहे. पण त्यानंतर तो अजगर कुणालाच दिसला नाही.
खग्रास ग्रहणासारखी कधीतरी काळी अस्वल आणि पट्टेरी वाघही आसपासच्या रानातून आणि उल्केश्वराच्या डोंगरावर दिसतात. त्यांची दहशत जबरदस्त असते. त्यांचं दर्शन झालं की काही दिवस तरी गावकरी नीट उजाडल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत आणि अंधारून येण्याआधीच घरी परततात. गावच्या आठवणीत हरवून झोपी गेलो. उठलो तेव्हा गाडी स्टेशनवर थांबली होती. मी सामान घेऊन खाली उतरलो. पहिला दिवस आरामातच गेला. दुसऱ्या दिवसापासून मी माझं संशोधन सुरू केलं. पेन आणि वही घेऊन बेपत्ता गायींच्या मालकांना जाऊन भेटलो. आधीच सांगितल्याप्रमाणे मुंबईकर असल्याने मला दोन्ही वाडींमध्ये बिनदिक्कत प्रवेश मिळायचा आणि लेखक म्हणून थोडंफार नाव असल्याने गावकरी मला गंभीरपणे घ्यायचे. तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची तंगडतोड नको आणि वेळही वाचावा म्हणून मी तिन्ही गायीच्या मालकांना शाळेजवळच्या पारावरच भेटायला बोलवलं. वरच्या वाडीतील म्हादू आणि शिरपा काका एका बाजूला आणि खालच्या वाडीतील किसन्या एका बाजूला असे अंतर राखून बसले. समोर मी अंपायर सारखा उभा राहिलो आणि एकेकाचा किस्सा नीट कान देऊन ऐकू लागलो. जवळपास तिघांचेही किस्से सारखेच होते. सकाळी रानात सोडलेली गुरे मावळतीला आपोआपच परत येत, पण हरवलेल्या गायी परतल्याच नव्हत्या. जराही उशीर न करता त्या गायींचे मालक त्या दिवशी लगोलगच त्यांना शोधायला बाहेरही पडले, पण मिट्ट काळोख होईपर्यंत शोधूनही काहीच पत्ता लागला नाही. गुरांच्या रक्ताला चटावलेल्या वाघ किंवा बिबट्याचे हे कारस्थान असेल का, या अनुषंगानेही मी काही प्रश्न विचारले, पण तिघेही या संभाव्यतेशी असहमत दिसले. कारणे बरीच होती. पहिलं, अलीकडच्या काळात कुठलाही वाघ किंवा बिबट्या गावाच्या आसपास दिसला नव्हता किंवा त्यांच्या पंजाचे ठसेही आढळलेले नव्हते. कारण दुसरे, श्वापदाचा हल्ला झाला असता तर बाकीची गुरे धावत पळत माघारी परतली असती किंवा भेदरलेली तरी दिसली असती, पण तसे एकही लक्षण गुरांमध्ये नव्हते. आणि तिसरं म्हणजे वाघ किंवा बिबटे आपली शिकार ओढत झुडपात वगैरे घेऊन जातात आणि मग पुढचे 3-4 दिवस पुरवून खातात. त्यामुळे दुर्गंधी, भिणभिणणाऱ्या माशा, उरलेली हाडके तरी रानात सापडायला हवी होती. तसे काहीही अवशेष तिन्ही घटनांमध्ये सापडले नव्हते. अगरबत्ती विझल्याबरोबर काही क्षणातच धूर विरून जावा तशा मागे काहीही निशाणी न ठेवता त्या गायी बेपत्ता झाल्या होत्या. आमच्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही, परंतु मी लवकरच काहीतरी थांगपत्ता शोधून काढेन असा तिघांनाही विश्वास होता. माझा निरोप घेऊन म्हादू काका आणि शिरपा काका वरच्या वाडीच्या पायवाटेवर निघाले. मी आणि किसन्या तात्या खालच्या वाडीच्या दिशेने निघालो. पण किसन तात्याला तंबाखू चुना घ्यायचा असल्याने तो जोशाच्या दुकानाकडे निघाला. अंधार पडत आलाय लेका, एकटा जाशीच ना की येतोस माझ्या संगत, त्याने विचारले. जाईन मी एकटा, तुम्ही काळजी करू नका, पहिल्यांदा चालू होय गावी, असं म्हणून मी हसतच तात्यांचा निरोप घेतला आणि मोबाईलच्या उजेडावर पायवाटेवरून चालू लागलो. पण पायांपेक्षा डोक्यातली चक्रेच जास्त वेगाने फिरत होती. मला वाटलं होतं तेवढं हे प्रकरण सोपं नाही. वाडीतल्या दुश्मनीमुळे घडलेला प्रकार तर बिलकुलच नाही, कारण ही साधी पापभिरू माणसं गायीसारख्या पवित्र पशूच्या वाट्याला कधीही जाणार नाहीत. जंगली श्वापदांकडून घडलेली शिकारही वाटत नाही. मग गायी गेल्या तरी कुठं? कुठलाच धागादोरा सापडत नव्हता. आता दादू काकाची गोष्ट कितीही अविश्वसनीय वाटत असली तरी त्या दृष्टीनेही विचार करणं भागच होतं. गाय उडत गेली. मला तर त्या विचारानेही हसू येत होतं. पण कधी, कुठे, कशी हे सर्वच्या सर्व पुन्हा एकदा दादू काकाच्या तोंडून ऐकायचंच असं ठरवून मी भराभर चालू लागलो. शाळा ते खालची वाडी अवघं अर्धा मैलाचं अंतर. पण आधीच सांगितल्याप्रमाणे आमच्या गावातील सगळ्या पायवाटा देवरायांच्या घनदाट रानातूनच येत असल्याने नवख्या माणसाला बावरल्यासारखे होई. पण मी नवखा नव्हतो. आता अंधारून आलं होतं. देवरायांच्या मोठमोठ्या जुनाट वृक्षातून लपून राहिलेले रातकिडे भन्नाट किरकिर करू लागले होते. शरद ऋतूचा गार वाराही सुटला. आभाळात आज चांदण्या जरा लवकरच जमल्या असाव्यात. कुठला तरी निशाचर पक्षी पायवाटेच्या दुतर्फा असलेल्या गच्च करवंदीच्या जाळीत लपून घनगंभीर आवाजात शिळ घालत होता. तो ध्वनी आसपासच्या महाकाय वृक्षांवर आदळून जंगलभर निनादत होता.
मी आजवर अनेक जंगले भररात्री सुद्धा पालथी घातली आहेत, कॅम्पिंग केलं आहे. पण आताचं वातावरण काही वेगळंच वाटत होतं. तेही गावापासून इतकं जवळ असताना जणू जंगलात कुठेतरी काहीतरी विचित्र घडत होतं आणि जंगल ते आपल्या सांकेतिक भाषेत मला सांगू पाहत असावं. मी नीट लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. हवेचा गंध श्वासभर आत ओढून घेतला. मोबाईलचा टॉर्चही ऑफ केला. डोळे अंधाराला सरावू लागले. अजिबात आवाज न करता मी हळूहळू चालू लागलो. डावी उजवीकडे लक्ष देऊ लागलो. अचानक माझ्या मागेच पाचोळ्यात कोणाची तरी पावले वाजल्यासारखी वाटली. मी गरकन मागे वळलो. अंधाराशिवाय कोणीच नव्हतं. मी सभोवार नजर फिरवली. मला काहीही दिसत नव्हतं, पण इतक्या वर्षांच्या माझ्या अनुभवाने आणि आंतरिक संवेदनेने मी शपथेवर सांगू शकतो की तिथे नक्कीच कोणीतरी होतं. त्या निबिड रानातून, अंधारातून कोणीतरी माझ्यावर नजर रोखून पाहत होतं, माझ्या हालचाली निरखत होतं. कोण आहे रे? मी मोठ्याने ओरडलो, पण आवाज चिरकला. मी स्वतःच घाबरलोय असे क्षण खूप कमी येतात. हा क्षण त्यापैकीच एक होता. अंधारातून काहीच प्रतिसाद आला नाही. लवकरात लवकर घर गाठावं म्हणून मी मागे वळलो आणि तेवढ्यातच माझ्यापासून अवघ्या 10-12 फुटांवर कोणीतरी सरकन पायवाटेवर डावीकडून उजवीकडे धावत गेलं. गर्द झाडीत गायबही झालं. इतक्या वेगाने की मला ते नक्की काय हे दिसलंच नाही, पण तिथल्या झुडपांची पानं मात्र अजूनही थरथरत होती. कोणीतरी किंवा काहीतरी माझ्या समोरच सरकन उजवीकडून डावीकडे धावत गेलं. इतक्या वेगाने की मला काही कळलंच नाही. पण तो कुठलाही प्राणी नव्हता हे मात्र नक्की, कारण ती विचित्र आकृती मनुष्यासारखीच धावत गेली. राखाडी किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्रे अंगभर ओढून कोणीतरी अगदी चपळाईने पळत गेलं, तेही जमिनीवर पडलेल्या पाचोळ्याचा बिलकुल आवाज न करता. कितीतरी वेळ मी ती आकृती रानात ज्या दिशेने गेली तिथेच पाहत उभा होतो. पुन्हा एकदा टॉर्च लावला. जिथवर उजेड जाईल तिथवर नजर टाकली. आता कोणतीच चाहूल नव्हती, पण मघापासून निशाचरांच्या निरनिराळ्या आवाजांनी निनादणारे जंगल एकाएकी चिडीचूप झाले होते. अचानक वर्गात येऊन मास्तरांनी छडी टेबलावर आपटल्यावर गलका करणारी मुले जशी शांत व्हावीत तसेच रातकिडेही गपगार झाले. जंगल अगदीच विचित्र भासत होतं. घाईघाईने पाय उचलत मी घरी पोचलो. दादू काकाला तो अजिबात नशेत नसताना जाऊन भेटणं हे जिवंत माशाला तो ओला नसताना पकडण्यासारखंच होतं. महाकठीण. पण मी कसं तरी त्याला एकदा देवघरात पूजा करत असताना गाठलं. त्या दिवशी प्रथमच मी न प्यालेला दादू काका पाहिला. त्याचं वागणं बोलणं इतकं संयमी वाटलं की हा दादू काका नसून त्याचाच सुसंस्कृत जुळा भाऊ असावा की काय असा मला भ्रम झाला. आपण पाहिलेल्या विलक्षण चमत्कारिक घटनेला एक जण तरी गांभीर्याने घेतोय म्हणून तो खुश झाला. कोरा चहा आणि कुरकुरीत खारी खात मी त्याला त्या रात्रीबद्दल पुन्हा एकदा सविस्तर विचारलं. दादू काका नीट तपशीलवार सांगू लागला. चहात बुडून गलितगात्र झालेली डाव्या हातातील खारी मोठ्या नेटाने मध्येच थांबवून मी उजव्या हाताने महत्त्वाच्या नोंदी वहीत टिपून घेत होतो. ही भेट माझ्या शोधकार्यात फारच उपयोगी ठरणार असे वाटू लागले, कारण काही गोष्टी नव्याने समोर आल्या. त्या पुढील प्रमाणे. दादू काकाला त्या रात्री झोप का येत नव्हती? कारण उकाडा जास्त होता. मग पंखा का लावला नाही? कारण दिवे नव्हते. दिवे नेहमीच जातात की फक्त त्या रात्रीच लाईट नव्हती? दिवाळीनंतर लोड शेडिंग सुरू होतं, त्यामुळे वारंवार दिवे जातात असं दादू काकाने सांगितलं.
मग इतर 2 गायी बेपत्ता झाल्या तेव्हाही दिवे नव्हते का, याचा तपास करणे आवश्यक. मी नोंदवहीत टिपून घेतलं. गाय नक्की कुठे दिसली? मी पुढचा प्रश्न विचारला. डोक्यावर, त्याने पटकन उत्तर दिलं. तसं नाही, म्हणजे जागा म्हणतोय मी. नेमकं कुठे तुम्ही तिला उडताना पाहिलं? मी विचारलं. नदीचा काठ चढून आल्यावर 4-5 पावलांवरच पहिला हंबरडा ऐकू आला बघ, पण तवा कुठं दिसली नाही. मग दुसरा हंबरडा वरून ऐकू आला. तवा मी वर पाहिलं आणि पारो उडत जाताना दिसली. पारोशिवाय आणखी काही आभाळात दिसलं का? मी उत्सुकतेने विचारलं. यावर त्याने थोडा वेळ घेतला. डोळे मिटून काहीतरी आठवत असल्यासारखं केलं आणि खात्रीने म्हणाला, नाही, दुसरं काय बी दिसलेलं नाही. चांदणं इतकं होतं की डोलंच लकाकलं माझं. तुमची काहीतरी गफलत होते दादू काका. त्या दिवशी अमावस्या होती असं तुम्ही आधीच म्हटलंय आणि मीही स्वतः खात्री करून घेतली आहे. पारो हरवली तो अमावस्येचाच दिवस होता. मग तेव्हा चांदणं कसं असेल? तो डोकं खाजवू लागला. काहीतरी चुकतंय हे त्यालाही कळलं. तुम्ही मला ती जागा दाखवाल का? मी विचारलं. चल, आत्ताच जाऊन बघू. दादू काका उठून सदरा घालू लागला आणि 15 मिनिटातच आम्ही त्या जागेवर जाऊन पोचलो. इथून नदीचं पात्र दिसत होतं. पावसाळा सरून 2-1 महिने झाले असतील. पाणी ओसरल्याने पात्र आता रोडावलं होतं. गुडघाभर पाण्यातून कुणीही चालत पलीकडे जाऊ शकायचं. मध्ये पुन्हा जंगली पट्टा लागायचा. तो पार केला की दुसरं गाव. तिथेच त्या रात्री दादू काका घसा ओला करायला जाऊन आला होता. आम्ही त्या रात्रीच्या घटनांची पुन्हा एकदा नाट्यमय उजळणी केली. दादू काका असा इथून आला. मग इथून बांधावर चढला. इथे असताना त्याने पहिला हंबरडा ऐकला आणि मग इथे असताना त्याने गाईला हवेत पाहिलं. त्या जागेवर जाऊन मीही वर पाहिलं. आभाळ सामान्यच वाटत होतं. ती अशी स्थिती होती की त्या दिवशी अमावस्येऐवजी पौर्णिमा असती तरी तिथून दादूच्या डोळ्यांवर चांदणं पडणं अशक्य. चंद्रप्रकाशाने डोळे दिपणं तर त्याहून अशक्य. मग मी त्याला गाईचा पहिला हंबरडा साधारण कुठून ऐकू आला याचा अंदाज घ्यायला सांगितला. थोडी धावाधाव करून तो एका जागेवर उभा राहिला आणि मग दुसऱ्या जागेकडे बोट केले. मी त्या जागेवर गेलो आणि पहिला क्लू सापडला. त्या जागी खरोखरच खुरांचे ठसे होते. पारो बेपत्ता होऊन 3 दिवस झाले होते. तरीही तिच्याच खुरांचे ठसे असतील यावर आमच्या दोघांचेही एकमत झाले. कारण गावच्या कुणाचीच गुरे या भागात चरायला येत नव्हती. पलीकडच्या गावातील गुरे नदी पार करून येणे शक्यच नव्हते. आसपास इतर मोकाट गुरेही नव्हती. म्हणजे दादू काकाने सांगितलेली अर्धी घटना तरी खरी म्हणायची. आम्ही त्या खुरांचा पाठलाग करत नदीपात्रात उतरणाऱ्या एका अडचणीच्या ढोरवाटेपर्यंत पोचलो. म्हणजे पारू इथनं पाणी पिऊन वर चढली, पुढं आली, मग पहिला हंबरडा फोडला. दुसऱ्या हंबरड्याला वर गेली आणि तिथनं गायब झाली बघ, दादू काका विश्वासाने म्हणाला. असू शकतं, मी हसून म्हणालो. आता इतर बेपत्ता गायींचाही असाच मागोवा घेऊया. तिथे कदाचित नवे पुरावे हाती लागतील. तुम्ही कराल का माझी मदत? हो, पण एक अट आहे. हे काम करताना तुम्हाला घोटभरही प्यायला मिळणार नाही, कारण प्यायलेल्या माणसाला लोक गांभीर्याने घेत नाहीत. जल्ला लयच कठीण अट घातलीस बघ. बराय, तरी मी शब्द देतो. उद्यापासनं रोज सकाळ ते दुपार मी न पेता तुझ्याबरोबर काम करीन. पण दुपारनंतर मला बी माझी गॅरंटी देता येत नाही, दादू काका म्हणाला. मी हसत ते मान्य केलं. नखा एवढा का होईना, पण पुरावा हाती लागला होता. सर्व नोंदी वहीत टिपून मी त्या रात्री लवकरच झोपी गेलो. मध्यरात्रीनंतर कौलांवर धारांचा तडतड ताशा वाजू लागला. सुखद गार वारा खिडकीतून येऊन अंगाला झोंबू लागला. मी आजीने शिवलेल्या गोधडीत स्वतःला अधिकच घट्ट गुंडाळून पुन्हा गाढ झोपेत हरवलो. त्या अवकाळी पावसाने झोप बरी लागली असली तरी आमच्या शोधकार्याचा मात्र पार विचका उडवून टाकला याची जाणीव मला दुसऱ्या दिवशी झाली. कुठल्याही प्रकारच्या पाऊलखुणा ठसे असतीलच तर त्या मिटून गेल्या होत्या. खोलगट भागात डबकी साठली होती. पुन्हा एकदा शोधमोहीम पुराव्याअभावी अडकली. त्या अवकाळी पावसाच्या नावाने खडे फोडत मी उरलेला दिवस घरातच घालवला
आणि कातरवेळी माझ्यासह अवघ्या गावाचेच डोळे विस्मयाने लालेलाल होण्याची वेळ आली. हो, ठाऊक आहे, डोळे पांढरे होतात अशी म्हण आहे, पण घडलंच असं की लाल हा एकच रंग आठवावा. तर ती संध्याकाळच जरा वेगळी भासत होती. सूर्य पश्चिमेच्या समुद्राखाली बुडाला तरी आसमंतात एक लाल जर्द झळाली बराच वेळ साकळून राहिली होती. तो लालेलाल प्रकाश पाहून आपण मंगळावरच्या जादुई लाल दुनियेतच जगतोय की काय असे वाटू लागले. गुरे कावरीबावरी झाली, लोक गोंधळले आणि तेव्हाच वीज कडाळून पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाली. सगळे आपापल्या घरी आडोशाला बसले. मीही खिडकीत उभा राहून या अद्भुत घटनेची उकल करण्याच्या प्रयत्नात होतो. धुळीच्या वादळामुळे किंवा प्रकाशातील लाल रंगाच्या अतिपरावर्तनामुळे देखील असे घडू शकते. एवढ्यातच पावसाचा जोर वाढला आणि कौलांवरून पागोळ्या गाळायला सुरुवात झाली. डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी हात पुढे करून ते पाणी ओंजळीत भरून घेतलं. त्या पाण्याचा रंग रक्तासारखा लालेलाल होता. मी लगेचच हात झटकले. चक्क लाल धारांचा पाऊस बरसत होता. पटकन एका रिकाम्या बाटलीत ते पाणी निरीक्षणासाठी मी भरून घेतलं. अर्ध्या एक तासाने पाऊस थांबला. लोक घराबाहेर पडली. रावल्याच्या अंगणात उभी राहून चर्चा करू लागली. एकच घबराट पसरली होती. आधी गायी गायब झाल्या, मग तो लालेलाल प्रकाश आणि आता चक्क रक्तासारखा लाल भडक पाऊस. काय चाललंय काय गावात? गावावर कोणीतरी भानामती केल्याचे लोक बोलू लागले. माझा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण सध्या देण्यासारखं कुठलंच वैज्ञानिक स्पष्टीकरणही माझ्याकडे नव्हतं. वरच्या वाडीतही असाच गोंधळ माजला असेल मला खात्री होती. दुसऱ्या दिवशी मी पहाटेच उठलो. दूध पोचवायला तालुक्याला जाणाऱ्या केशाबरोबर बाहेर पडलो. त्या गूढ लाल पाण्याने भरलेली बाटली परीक्षणासाठी सरकारी कार्यालयात जाऊन जमा केली. मग 2-4 वर्तमानपत्रे विकत घेतली. उत्सुकतेने मी हवामानासंबंधीची माहिती शोधू लागलो. काल संध्याकाळी झालेल्या त्या चमत्कारिक लाल पावसाची टिचभर बातमीही कुठल्याच वर्तमानपत्रात नव्हती. म्हणजे तो पाऊस आमच्या गावाव्यतिरिक्त इतर कुठेच बरसला नव्हता हे उघड होते. गायब होणाऱ्या गायी आणि कालचा तो लाल पाऊस यांच्यात वरकरणी काहीही संबंध दिसत नसला तरी या कड्या एकमेकात गुंतलेल्या आहेत असं माझं अंतर्मन मला सांगत होतं. शिवाय बेपत्ता गायींच्या मालकांना भेटून परतताना माझ्या समोरून धावत गेलेली ती भयप्रद विचित्र आकृतीही अजून सतावत होती. विखुरलेले हे तुकडे कुठलं तरी एकच अज्ञात कोडं सोडवतात, जे उकलणं माझ्यासाठी एक अशक्यप्राय आव्हान असेल याची मला जाणीव झाली. विचारात गुंतलो असतानाच मावस भावाने येऊन निरोप दिला. तुला भेटायला वरच्या वाडीचे लोक आले आहेत. तुला उपयोगी पडेल असं काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे आहे असं म्हणतात. मी लगेचच उठून अंगणात गेलो. मावस भावाने बसण्याची व्यवस्था केली, पण तो तिथे उभा मात्र राहिला नाही. वाडीतले इतर कोणीही चौकशीला आले नाहीत. अशा अवघड प्रसंगातही दोन्ही वाडीतल्या लोकांचा अबोला आणि वैर चमत्कारिकच होतं. तिथे दुर्लक्ष करून मी वरच्या वाडीकरांशी संवाद साधू लागलो. गायींची शोध मोहीम कुठवर आली असल्याचे त्यांनी विचारले. काही पुरावे सापडत होते, पण कालच्या पावसाने सर्व धुळीत मिळवले असे मी सांगितले. तो भयानक लाल पाऊस तिथेही तासभर यथेच्छ बरसला होता. गावात असं काही पहिल्यानेच घडत होतं. लोक भेदरलेले वाटत होते. गावावर कोणीतरी करणीच केली असावी असा त्यांचा पक्का समज झाला होता. याच्या मागे नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण असेल. मी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवलेत. लवकरच रिपोर्ट येईल. घाबरण्याचं काही कारण नाही, मी म्हटलं. घाबरण्याचं कारण कसं नाही? अहो, तेच तर दाखवायला आलोय तुम्हाला इकडं. ये तुक्या, पुढे ये, कुणीतरी म्हटलं. मागे बसलेला तुक्या पुढे आला. आपल्या तोंडाभोवती गुंडाळलेलं उपरणं त्याने बाजूला केलं आणि वेदनेचा एकच चित्कार माझ्या तोंडून बाहेर पडला. तुक्याच्या चेहऱ्यावर कुणीतरी ओरबाडल्याच्या भयावह जखमा होत्या. 4 तीक्ष्ण नख्या असलेल्या प्राण्याने अतिशय त्वेषाने त्याच्या चेहऱ्यावर पंजा उगारला असावा. जखम बाधत चालली होती. महत्प्रयासानेच मी त्याच्या जखमी चेहऱ्याकडे पाहू शकलो. मग नजर पुन्हा बसलेल्यांकडे वळवून विचारलं,
कुणाचं हे काम? वाघ की बिबट्या? वाघ बिबट्या असता तर एक वेळ परवडलं असतं हो लेखक साहेब. हे काम भूताचं आहे, भूताचं. एक जण चष्मे आडून म्हणाला. मी बुचकळ्यात पडलो. तुक्या तूच काय ते यांना सगळं नीट सांग. तोच माणूस पुन्हा म्हणाला. तुक्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि कालपासून अनेकांना सांगितलेली तीच हकीकत पुन्हा नव्याने सांगू लागला. काल संध्याकाळपर्यंत मल्यातच काम करत होतो. नदी जवळच्या मल्यात कलिंगडं धरायला लागलीत आता कुठं कुठं. घरी परतायची येल झाली आणि तेव्हाच तो लाल पाऊस आला. मी बी चक्रावलोच. आता एवढंच बाकी होतं का? पण काय करणार? गपगुमान मल्यातील खोपटाखाली जाऊन उभा राहिलो. तासाभरानं पाऊस थांबला. मल्यात कुठं कुठं पाणी साठलं होतं. मग बांध फोडून पाण्याला वाट करून देण्यात अजून अर्धा एक तास गेला बघा. घराच्या वाटेला लागलो तेव्हा अंधारून आलेलं. बॅटरी बत्ती काय बी नव्हती हातात. फावडं खांद्यावर टाकून चिखलातून पाय वाजवत चालत होतो. मालापर्यंत आलो तेव्हा टेकाडाच्या पायथ्याशी रानातून काहीतरी चमकताना दिसलं. एवढ्या रानात या वक्ताला बत्ती घेऊन कोण घुसलं? रानात खैर आहेत, एक दोन चंदनाची बी झाडं आहेत. रिकाम्या टाळक्यांना काय काम? पैशाची गरज पडली की घुसतात रानात. झाडांना काय मदतीसाठी वरडता येत नाही. मुकी बिचारी घालतात घाव, नेतात तोडून. तर तसंच काहीतरी प्रकरण असेल म्हणून मी पण गुपचूप मागं गेलो. पण जितका मी जवळ जायचा तितक्या त्या लाईटी दूर दूर जायच्या. अर्ध टेकाड चढून गेलो तरी लाईटी थांबनात. मी त्यांचा पाठलाग करीत होतो आणि असं वाटायला लागलं की कुणीतरी आपला बी पाठलाग करतंय. अचानक पुरं जंगलच गपगार झालं. रातकिडं बी किरकिरनात. हे ऐकताच मी सावरून बसलो. असा प्रसंग तर माझ्यावरही ओढवला होता. पुढे ऐकू लागलो. तवाच माझ्या मागं पाचोल्यातनं कुणीतरी धावत गेलं. मी दचकून मागं पाहिलं पण कुणीच नव्हतं. सशाबिशान उडी मारली असल असं वाटून पुन्हा पुढं पाहिलं तर दिवस गायब. सगळीकडं पाहिलं पण कुठंच काही चमकेना. भर अंधारात टेकाडावरच्या रानात मी एकटाच उभा. घाबरलो नाही तर काय. मरू देत ता पाठलाग. आपण बरं, आपला जीव बरा. लगोलग धावत खाली येत होतो आणि तवाच समोर वाट अडवून ता उभा. अंधारा मुला नीट दिसना पण माझ्या इतकाच उंच होता. पांढऱ्या राखाडी सदऱ्यासारखं कायसं घातलेलं. कोण हाय र? मी फावडं दोन्ही हातात पकडून विचारलं. तो जो कोण होता ता फक्त गुरगुरला. मी समजून गेलो. हा काय मुकाट्यानं आपली वाट सोडणार नाही. उगारलं फावडं आणि गेलो त्याच्यावर धावून. पण ता भारीच चपल होता. अंधारात बी त्यानं माझा वार चुकवून उलट मलाच आपल्या पंजानं ओरबाडून रानात पळाला. जाता जाता असा भेसूर वरडला की कालीजच गार पडावं. मी तोंडावरचं रगात धोतरानं पुशीत घराकडं धावलो. उल्केश्वराचा आशीर्वाद होता म्हणून जीव वाचला. तुक्याची गोष्ट खरंच हादरवून टाकणारी होती. आम्हा दोघांचा अनुभव जवळपास एकसारखाच होता. फरक इतकाच की माझ्या चेहऱ्यावर हिंस्त्रपणे ओरबाडले जाण्याच्या खुणा नव्हत्या. त्या रात्री मीही त्या अज्ञात आकृतीच्या आणखी जवळ गेलो असतो तर. तरीही मी धीर करून वरच्या वाडीकरांना म्हणालो, इतक्यात तुम्ही भूत प्रेत करणी किंवा भानामती वगैरे निष्कर्षाला पोचू नका. घडणाऱ्या घटना रहस्यमयी आहेत हे खरं, पण आपण आणखी थोडा धीर धरायला हवा. माझं शोधकार्य सुरूच आहे. गरज पडल्यास पोलिसी मदतही घेऊ. अहो पण तवर एखाद्याचा जीव गेला तर? एका आजोबांनी प्रश्न केला. नाही जाणार. तुक्या जर सरळ वाटेने घरी आला असता तर त्याच्यावर हल्ला झाला असता का?
आणि समजा कोणाचा जीव जाणारच असेल तर तंत्रमंत्र करून तो वाचवता येईल याची शाश्वती देता येते का? मी युक्तिवाद केला. काही वेळ सारेच गप्प बसले. मग मघाचेच आजोबा पुन्हा कुरकुरले. ह्या चाकरमान्यांना काय जातंय बोलायला? ह्यांच्या सुट्ट्या संपल्या की जातीन परत. इथं आपल्याला भोगाया लागतंय. असाल तुम्ही लय शिकलेलं, पर गावाचं कायदा कानू अलग असत्यात. तुमचं इज्ञान की फिज्ञान इथं नाही चालत. आता मात्र माझाही पारा चढला. गावाला अंधश्रद्धेचा कलंक लागू नये म्हणून हा माझा आटापिटा होता. पण इथे तर माझ्या गावाबद्दलच्या जिव्हाळ्यालाच आव्हान होतं. आजपासून बरोबर 1 महिन्याच्या आत मी या सर्व चमत्कारिक घटनांची उकल करेन, अन्यथा गाव तरी सोडून जाईन कायमचा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी घरात शिरलो. मावस भाऊ खिडकीतून पाहत होता. मला पाहताच म्हणाला, या वरच्या वाडीकरांना माणसापेक्षा जादूटोण्यावरच अधिक भरवसा आहे. त्यांच्यासाठी तू गाव सोडायची काय गरज? त्यांना करायचे तर करू देत तंत्रमंत्र, तुझं काय जातंय? म्हातारी मेल्याचं दुःख नाही दादा, पण काळ सोकावतोय. आज निरुपद्रवी वाटणाऱ्या कर्मकांडापासून सुरुवात होऊन हा अंधश्रद्धेचा वणवा लवकरच नरबळींपर्यंत जाऊन पोचेल. आणि कुणाचा जीव जाऊ नये म्हणून सुरू केलेला मूर्खपणा 2-4 जणांचे जीव घेऊनही शांत होणार नाही. संशय, गैरसमज वाढतील. सोन्यासारख्या गावाची राखरांगोळी होईल. माझ्या डोळ्यांसमोर हे सगळं घडताना मी नाही पाहू शकत. त्याने जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाला, बरोबर आहे तुझं. उद्यापासून अधिक जोमाने तपास सुरू करूयात. मीही आहे तुझ्या बरोबर. आणि आपल्या उल्केश्वराची नजरही आहेच ना आपल्यावर. तो पाहतोय सगळं. आणि त्या क्षणी मला एक भन्नाट कल्पना सुचली. उल्केश्वराचं पुरातन मंदिर असलेला डोंगर गावावर देखरेख करण्यासाठी सर्वात उंच आणि चांगली जागा होती. म्हणूनच तर तिथे ते देऊळ बांधलं गेलं, उल्केश्वराची नजर पूर्ण गावावर राहावी म्हणून. गायी गायब होणं, लाल रंगाचा पाऊस पडणं, रानात विचित्र आकृत्यांनी हल्ला करणं, या सर्व घटना सूर्यास्तानंतरच घडल्या होत्या. सूर्यास्तापासून आपण उल्केश्वराच्या देवळात जाऊन राहिलो आणि सूर्योदयापर्यंत संपूर्ण गावावर नजर ठेवली तर तुक्याला दिसलेले अनोळखी झगमगणारे दिवे, हिंस्त्र आकृत्या यांचा काहीतरी थांगपत्ता नक्कीच लागेल. ही कल्पना मी मावस भावाला बोलून दाखवली. 2 मिनिटांआधीच त्याने मला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. म्हणून मी उत्साहात होतो. पण हे ऐकताच तो डाफरला. अरे येडा का खुळा तू? सूर्यास्तानंतर उल्केश्वराच्या देवळातच काय, पण त्या टेकडाच्या आसपासही कधीच कुणी थांबत नाहीत. ठाऊक नाही काय तुला? हो, तशी पूर्वापार प्रथा आहे हे माहिती आहे मला. पण गावाच्या भल्यासाठी काही रात्री त्या प्रथेतून सुट्टी घ्यायला काय हरकत आहे? मी विचारलं. बाकी कुणाला हरकत नसेल, पण आम्हाला हरकत आहे. कारण तुझा जीव आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. उल्केश्वराच्या डोंगरावर सूर्यास्तानंतर मागे राहिलेला एकही जण आजपर्यंत परतलेला नाही. उल्केश्वराचे गण येऊन त्याला पाताळात घेऊन जातात असं लोक म्हणतात. किती वर्ष जुन्या गोष्टी आहेत या? 50, 100, कदाचित त्याहीपेक्षा जुन्या. मी सुद्धा आईकडून ऐकल्यात या गोष्टी. त्या काळी लोकवस्ती फारशी नव्हती. गावात दिवेही आलेले नसतील. रानात कितीतरी प्रकारची हिंस्त्र जनावरे मुबलक असतील. शिवाय विषारी साप, विंचू. सूर्यास्तानंतर मंदिरातून परतताना झाला असेल एखाद्यावर हल्ला. त्यातूनच या उल्केश्वराचे गण वगैरे समजुतीचा जन्म झाला. उल्केश्वर तर आपली ग्रामदेवता ना. तो आपल्याच भक्तांचे आपल्याच गणांकरवी अपहरण करून पाताळात का धाडेल? मी युक्तिवाद केला. अरे पण प्राण्यांकडून हल्ला झालेल्यांचे मृतदेह, अवशेष तरी गावायला पाहिजेत ना. सूर्यास्तानंतर मागे राहिलेली माणसं उजाडताच रात्रीचा अंधार गायब व्हावा तशी गायब झालेली असतात. आणि या गोष्टी काही 100 वर्ष जुन्या नाहीत. 5-7 वर्षांआधीची गोष्ट. ज्ञानबाची लेक मावळल्यानंतरही टेकाडावर मागेच रेंगाळली. रात्रभर परतलीच नाही. सकाळी लोक शोधायला गेले तर गायब. खूप शोधलं पण तिचं नखही सापडलं नाही. आता तुला खरंच ऐकायचं असेल तर सांगतो. ज्ञानबाच्या मुलीचं वरच्या वाडीतील एका मुलावर प्रेम जडलं होतं. गुपचूप दोघांचे प्रेमसंबंध चांगलेच बहरले.
पण दोन्ही वाडीकरातील वैमनस्यामुळे आपलं लग्न शक्यच नाही आणि पळून जायला कुठला ठावही नाही या नैराश्यातून तिने टेकडीवरून खाली दरीत स्वतःला झोकून दिलं. दरीत उतरणं फारच खडतर असल्याने मृतदेह कधी कुणाला सापडला नाही. ही गोष्ट गावातील सगळ्या तरण्या ताठ्या आणि अर्ध्या जुन्या जाणत्या लोकांनाही चांगलीच ठाऊक आहे. वाडीतील वैर एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं, पण त्याचा आळ मात्र सोयीस्कररित्या उल्केश्वराच्या गणांवर घेतला गेला. आता बोल, मी स्पष्टीकरण दिलं. म्हणजे तू ऐकणार नाहीस आणि उल्केश्वराच्या देवळात जाऊन रात्र घालवणारच तर? त्याने रागावून विचारले. जाऊ दे त्याला, तो तुमच्या आजोबांसारखाच आहे, हट्टी, निग्रही. गुलामाने नुसता चेहरा मोहरा नाही तर स्वभावही आमच्या अण्णांसारखाच घेतलाय. एकदा ठरलं की ठरलं, मग माघार नाही. मावशीने मध्ये पडून आमचा वाद थांबवला आणि मग प्रेमाने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. मावशीनेच परवानगी दिल्यावर दादाचा नाईलाज झाला. तो रागारागाने मळ्यात निघून गेला. सूर्यास्ताआधीच आमची तयारी पूर्ण झाली. मावस भाऊ मळ्यातून दुपारीच परतला. तोही माझ्यासोबत उल्केश्वराच्या डोंगरावर रात्र घालवायला तयार झाला. दादू काकाला ही गोष्ट कशी कळली कुणास ठाऊक, पण तोही त्या रात्री न पिता आमच्यासोबत गस्तीला येणार होता. मागच्या कितीतरी वर्षात न पिता घालवलेली ही त्याची पहिलीच रात्र असणार होती. गावात इतर कोणालाही कळू न देता आम्ही तिघं निघालो. मावशीने आम्हा तिघांनाही पुरून उरेल इतकी झुणका भाकर एका गाठोड्यात बांधून दिली. सोबत कांदा, लसणाची चटणी आणि तिलकुटाने ठासून भरलेल्या त्या गाठोड्यातून इतका सुग्रास गंध येत होता की त्यापुढे मी मॅगडीचा बर्गरही ओवाळून टाकला असता. असा डबा रोज मिळणार असेल तर आपण रोज बी गस्तीला जायला तयार आहे, दादू काका म्हणाला. मावशीने खाणं, पाणी आणि 100 सूचना देऊन आमचा निरोप घेतला. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून वाटाअडवाटांनी आम्ही उल्केश्वराच्या टेकाडावर जाऊन पोचलो. खरं तर अर्धा डोंगर चढून जातानाच अंधारून आलं होतं, पण आम्ही तिघं होतो, सावध होतो. शिवाय दादाने सुरक्षेसाठी कुऱ्हाड, विळा आणि भाला अशी तिघांसाठी 3 हत्यारही घेतली होती. त्यामुळे आत्मविश्वास बऱ्यापैकी वाढला. डोंगर चढता चढता दमछाक झाली, पण कड्यावर पोचलो तेव्हा गार वारा अंगाशी खेळू लागला. सर्वत्र गुडूप अंधार असला तरी आमच्याकडे कंदील होता. त्या प्रकाशात आम्हाला चालण्यापुरतं दिसायचं. वरून गावाकडे नजर टाकली. कुणाकुणाच्या घरापुढे लागलेल्या एखाद दुसऱ्या दिव्यानितकंच गावाचं अस्तित्व जाणवत होतं. रात्र गडद होत जाईल तसे तेही विझतील आणि मग पायथ्याशी देवराई ठरवलेलं एक छोटंसं गाव आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. वरच्या वाडीत मात्र आज बरेच दिवे झगमगत होते. स्पीकर्सचा अस्पष्टसा आवाजही ऐकू येत होता. खांडेकराच्या धाकट्या लेकाची आज हलद आहे, दादू काका म्हणाला. मग आम्ही मंदिराकडे वळलो. पुरातन मंदिर चांदण्याच्या टिपूर प्रकाशात आणखीच रहस्यमयी वाटत होतं. चपला काढून आम्ही देवळात प्रवेश केला. उल्केश्वराची पिंड कंदिलाच्या प्रकाशात झगमगू लागली. आम्ही तिघांनीही लोटांगण घातलं आणि काही वेळ तिथेच बसलो. एकदम शांत आणि आश्वस्त वाटू लागलं. दादू काका दिवाबत्ती करू लागला. सोबत आणलेल्या झुणका भाकरीचा नैवेद्य उल्केश्वरालाही दाखवला गेला. एकाएकी इतकं पवित्र वाटू लागलं की आसपास काही अभद्र घडतच नसावं. जणू आम्हाला मोक्षप्राप्तीच झाली असावी. तिघेही काहीच न बोलता ध्यानस्थ बसलो. मग रात्र आणखी थोडी गडद झाल्यावर डबा मागेच ठेवून देवळाबाहेर पडलो. वरच्या वाडीत आज हळदीचा गदारोळ असल्याने तिथे काही शंकास्पद घडेल असे वाटत नव्हते. म्हणून आम्ही खालची वाडी, आसपासच्या दाट देवराया, पायथ्याजवळचा माळ आणि आसपासच्या टेकड्यांवर नजर ठेवायचे ठरवले. आधी तिघंही एकत्रच मंदिराला प्रदक्षिणा घालत कड्यावरून खाली लक्ष देत होतो, पण त्यामुळे तिघांच्याही नजरा एकावेळी एकाच ठिकाणी असायच्या. म्हणून मग उल्केश्वराला केंद्रबिंदू ठेवून मी एक वर्तुळाकार परीघ ठरवला. त्या परीघात तिघांनीही एका ठराविक अंतरात फिरायचे असे ठरले. म्हणजे दादू काका अ अंतरापासून ब अंतरावर फिरणार. ब जवळ आल्यावर तिथे त्याला दादा भेटेल, जो क अंतरापासून तिथवर आलेला असेल. दोघे एकमेकांना काही विशिष्ट पाहिलं असल्यास सावध करतील.
मग दादा ब पासून क जवळ येईल आणि मला भेटेल. पुन्हा संदेशांची तशीच देवाणघेवाण होईल. मग जेव्हा मी अ जवळ पोचेन तेव्हा माझी दादू काकाशी भेट होईल. आपल्या परिघाच्या दोन्ही टोकांजवळ एक एक जण आपल्याला भेटत राहील. त्यामुळे तो सुरक्षित असल्याची खात्री पटेल आणि जास्तीत जास्त भागावर लक्षही राहील. हे नियोजन इतके साधे सोपे होते की दादू काकालाही सहज कळले. रात्रीचे 10 वाजेपर्यंत अशी पहिली गस्त घालायची. 10 वाजले की देवळाच्या समोरच जेवायला बसायचे. प्रत्येक जण आपापल्या भागात जाऊन गस्त घालू लागला. तिघांकडेही एक एक शस्त्र होते. मी भाला निवडला. त्याचा काठीसारखा वापर करत खाचखळग्यातून चढ उतारातून मी चालत होतो. आसपास बारीक नजर ठेवत होतो. काल तुक्याने पाहिलेले चमत्कारिक दिवे कुठे चमकताना दिसतात का यांवर करडी नजर होती. पण अजून तरी काही संशयास्पद नजरेस पडलं नव्हतं. ठिकाणी पोचलो की दादू काका आणि क जवळ दादा भेटत होता. त्यांनाही अजून काही विचित्र आढळलं नव्हतं. 9 नंतर पोटात कावळे ओरडू लागले. अचानक वाढलेल्या गारव्याने हुडहुडी जाणवू लागली. मी हात खिशात घालून पुन्हा रपेट मारू लागलो. खाली दरीत अंधारा वाचून काहीच दिसत नव्हते. म्हणून मग मी नजर आभाळाकडे वळवली. दिवाळीच्या रोषणाईप्रमाणे असंख्य तारे आकाशात लुकलुकत होते. शुक्राची चांदणी ओळखली. ध्रुवतारा पाहिला. व्याधही दिसला. सप्तर्षीचे 7 तारेही हसताना दिसले. पण दूर क्षितिजावर 2 नवेच तारे उगवलेले वाटले. ते ध्रुवताऱ्यापेक्षाही तेजस्वी वाटत होते. मी त्यांना ओळखू शकलो नाही. 10 वाजले तसे आम्ही तिघेही देवळाजवळ एकत्र आलो. फार काही सांगण्यासारखे कुणालाच आढळले नव्हते. सूर्यास्तानंतर बराच काळ टेकाडावर घालवून सुद्धा उल्केश्वराचे तथाकथित गण आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले नव्हते. देवळाबाहेरच एक बरीशी जागा पाहून आम्ही जेवायला बसलो. दादाने सर्वांना वाढलं. मधोमध असलेल्या कंदिलाला साक्ष ठेवून उल्केश्वराच्या टेकडीवर भर रात्री आम्ही झुणका भाकरीचा आस्वाद घेत होतो. आणि दादू काका रंगात येऊन जुन्या पुराण्या बऱ्याच गोष्टी सांगत होता. या टेकाडावर उल्केश्वराची प्रतिष्ठापना कशी झाली याबद्दलची आख्यायिका तर फारच रंजक होती. तर घडले ते असे होते. सुमारे 400-450 वर्षांपूर्वीची गोष्ट. मुघली फौजा अखंड हिंदुस्थानात हैदोस घालत होत्या आणि त्यांना शह देणाऱ्या प्रताप सूर्य श्री शिवछत्रपती महाराजांचा जन्म अजून व्हायचा होता. महाराष्ट्रासह कोकणी मुलखातही हे सुलतानी संकट येऊन ठेपले. मंदिरांची नासधूस झाली. गावे उजाडली. शेतमाळ्यांचा पार बट्ट्याबोळ झाला. वारंवार असे होऊ लागल्यावर आपल्या पूर्वजांचा गाव बांधून राहायचा उत्साहच संपला. रानावनातून लपून भटक्यांसारखे जगणे नशिबी आले. एखादी दरी, चढण्यास अशक्यप्राय असा डोंगरकडा पाहून मुठभर लोक कसेबसे जीव जगवू लागले. कुणासही थांगपत्ता लागू नये म्हणून जागा बदलू लागले. एका रात्री खाली नदी किनारी राहुट्या पडल्या असताना या डोंगराकडे पाहून आमचा मूळ पुरुष आपल्या लेकराबाळांच्या भविष्याची चिंता करीत होता. तेव्हाच रात्रीच्या अंधाराला चिरत आभाळातून एक तेजस्वी प्रकाश अतिशय वेगाने पृथ्वीवर येऊ लागला. प्रथम सरळ वरून खाली येणारा तो प्रकाश नंतर आडव्या रेषेत जमिनीजवळ येऊ लागला. त्याची धग आणि दाहकता क्षणाक्षणाला वाढू लागली. अखेर इथेच या डोंगराच्या माथ्यावर येऊन तो प्रकाश आदळला. मोठा आवाज झाला. काही झाडेही कोसळली. धूर येऊ लागला. आमच्या मूळ पुरुषाने हे पाहताच बसल्या जागेवरून झेप घेतली आणि अर्धा एक तासातच चपळाईने चढत डोंगर माथा गाठला. इथे पोचल्यावर त्याने जे पाहिले ते नवलच होते. आकाशातून एक उल्का सरळ खाली येऊन या टेकाडावर पडली होती. ती अजूनही धुमसत होती. लालीलाल दिसत होती. तिचा आकार एका माणसा एवढा तरी होता. पण सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे त्या उल्केचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा होता. आमच्या मूळ पुरुषाने लगेचच हात जोडले. त्या उल्केचा दाह शांत होईपर्यंत तो तिथेच बसून राहिला. पहाटे त्याने त्या पिंडीवरच फांद्यांचा आडोसा करून तात्पुरते मंदिर उभारले आणि त्यानंतर प्रत्येक पहाटे उठून तो या उल्केश्वराच्या दर्शनाला येऊ लागला. त्याचे पाहून इतर लोकही येऊ लागले. उल्केश्वराच्या दर्शनाने त्यांना एक नवीनच उत्साह जाणवू लागला. त्यांनी नदीपात्राबाहेर पुन्हा गाव वसवायला सुरुवात केली.
कोणाची नजर जाऊ नये म्हणून गावाबाहेर येणाऱ्या जाणाऱ्या वाटांवर दाट देवराया लावल्या. त्यातील एकही झाड कापले जाऊ नये असा नियम तयार केला. लवकरच गाव वाढू लागले. 5ची 50 घरे झाली. श्रमदानातून गावकऱ्यांनी उल्केश्वरासाठी पक्क्या दगडांचे मंदिरही बांधले. जगणे पुन्हा एकदा सुखद होत आहे असे वाटत असतानाच एका मुघली हेराची नजर गावावर पडली. गावात लुटण्यासारखे फार काही नव्हते, पण उल्केश्वराची पिंड मात्र रत्नांपेक्षाही अधिक मौल्यवान पदार्थाने बनलेली आहे हे त्याने ओळखले. झालं. लवकरच 300 सैनिकांची एक छोटी फौज गावावर उजवीकडून चाल करून येते अशी कुणकुण लागली. लोक हादरले, पण आमच्या पूर्वजांनी निश्चय केला, यावेळी पळून जायचे नाही. प्रत्यक्ष उल्केश्वर आपल्या पाठीशी असताना घाबरायचे कशाला? आपण लढू, प्राणपणाने लढू, आपल्या देवाधर्मासाठी लढू, उल्केश्वरासाठी लढू. आणि खरंच यापूर्वी गणिम दिसताच रानावनातून सशासारखे पळणारे आमचे पूर्वज मोठ्या शौर्याने लढले. तलवारी नव्हत्या, ढाली नव्हत्या, हाताला पटका गुंडाळून भाले, कुऱ्हाडी आणि विळ्यांनी लढले. उल्केश्वराच्या डोंगरावर पोचण्याआधीच त्यांनी सर्व गनिमांना कापून काढले. बरेचसे गावकरीही धारातीर्थी पडले. गाव बचावला, देवही वाचला. पण हे अखेरचे संकट नसणार याची आमच्या मूळ पुरुषाला खात्री होती. त्याने त्याच रात्री ठरल्याप्रमाणे उल्केश्वराची मूळ पिंड मंदिराच्या आसपासच कुठेतरी लपवली आणि त्या जागी वालुकाश्म दगडाने बनवलेली ताशीव पिंड स्थापन केली. त्यानंतर अनेक पिढ्या गेल्या. मुघल गेले, इंग्रजही गेले, स्वातंत्र्य मिळाले. आता कुणाची भीती? म्हणून नवीन वंशजांनी मूळ उल्केपासून तयार झालेली पिंड शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण ती कधीच कुणाला सापडली नाही. आमचे जेवण कधीच संपले होते, तरी उष्टे हात घेऊन आम्ही तो थरारक इतिहास ऐकत होतो. ज्या मूळ पुरुषाने या उल्केश्वराची स्थापना केली, आम्ही त्यांचे थेट वंशज होतो. अभिमानाने ऊर भरून आला. लवकरच सगळं आटोपून आम्ही पुन्हा गस्तीला सुरुवात केली. 2 वाजून गेले असतील. मी आणि दादू काका या ठिकाणी भेटून सर्व आलबेल असल्याच्या संदेशांची देवाणघेवाण करत असतानाच उजवीकडून झुडपात विचित्र खुडबुड ऐकू आली. दादू काकाने कंदील वर केला. त्या प्रकाशात आम्ही सावधपणे पाहू लागलो. मी हातातील भाला नीट धरला. लवकरच तिथला अंधार चिरून एक आकृती पुढे पुढे येत आहे असं दिसलं. आणखी थोडी नजरेच्या टप्प्यात आल्यावर ती स्त्री आकृती असावी असे वाटले. एक स्त्री, आणि या अवेळी उल्केश्वराच्या डोंगरावर, तीही दरीतून वर येणाऱ्या चोरवाटेवर. दादू काका तर अक्षरशः थरथरू लागला आणि त्यामुळे त्याच्या हातातील कंदील सुद्धा. त्या थरथरणाऱ्या प्रकाशामुळे आसपासच्या सावल्याही विचित्र भासू लागल्या. त्यात ती निर्भीडपणे पुढे पुढे येणारी आकृती. मलाही आता भीती वाटू लागली. दादू काका, कोण असेल रे ही? मी दबक्या आवाजात विचारलं. पण दादू काकाची तर अक्षरशः बोबडीच वळली होती. ती कशीबशी उचकटून तो म्हणाला, ठाऊक नाही मला, पण ज्ञानबाच्या लेकीनं इथनंच दरीत जीव दिला होता. तीच तर नसन. दादू काका, कोण असेल रे ही? मी दबक्या आवाजात विचारलं. दादू काकाची तर अक्षरशः बोबडीच वळलेली. ती कशीबशी उचकटून तो म्हणाला, ठाऊक नाही मला, पण ज्ञानबाच्या लेकीनं इथनंच दरीत जीव दिला होता. तीच तर नसन. इतक्यात अंधारातून आवाज येऊ लागला. ज्ञानबाची नाही, गंगाधर पंताची लेक आहे. घाबरण्याची गरज नाही, अजून जिवंतच आहे मी. तो भाला वगैरे नीट धरा आधी, नाहीतर स्वतःलाच कुठेतरी टोचून घ्याल. हा टोमणा मला उद्देशून असावा. ती झाडाझुडपांच्या सावलीतून बाहेर कंदिलाच्या उजेडात आली. खरंच ती एक जिवंत खरीखुरी तरुणीच होती.
आमच्या आश्चर्याला काही सीमा चुरली नव्हती. दादू काकाचे अचंब्याने उघडे राहिलेले तोंड अजूनही तसेच होते. हे भूत नाही यावर त्याचा विश्वासच बसलेला नसावा. तू काय करते आहेस इथे यावेळी? मी विचारलं. हाच प्रश्न मी तुम्हालाही विचारू शकते, तिने उलट उत्तर दिलं. ते ऐकून दादू काका म्हणाला, वार लईच उद्धट दिसतेय, नक्कीच वरच्या वाडीतली असणार बघ. हो, वरच्या वाडीतील गंगाधर पंतांची ज्येष्ठ कन्या आहे मी, म्हणजे गुणाजी पंतांची नात. हल्ली पुण्याला असते, आर्किओलॉजीत PhD करतेय, तिने एका दमात सांगितलं. मग पुढे विचारलं, पण तुम्ही कोण? मग मलाही आम्ही कोण आणि इथे यावेळी काय करतोय ते थोडक्यात सांगावंच लागलं. ते ऐकून ती म्हणाली, तुम्ही जे आज करण्यासाठी इथे आला आहात तेच मी मागच्या 3 रात्रींपासून येऊन करतेय. पण यावेळी? हो, मग घरात सगळे झोपल्यावर, वाडी चिडीचूप झाल्यावर गुपचूप यावं लागतं. आणि आज तर उशिरापर्यंत वाडीत हळदीचा धुमाकूळ. सगळे आत्ता कुठे झोपलेत तेव्हा निघाले घाईघाईने. अगं, पण हे सुरक्षित नाही. या भागात कितीतरी जंगली श्वापदं आहेत आणि कुठल्या तरी अज्ञात हिंस्त्र आकृत्याही फिरत आहेत हल्ली रानात. हो, ठाऊक आहे, तुक्याचा किस्सा ऐकलाय मीही. पण सर्व रहस्यांची उकल करण्याचं आणि येऊ घातलेल्या संकटांशी लढण्याचं कॉन्ट्रॅक्ट फक्त खालच्या वाडीने आणि त्यांच्या मुंबईकर गुप्तहेरांनीच घेतलंय का? आणि धोक्याचं म्हणाल तर मीही सावध असते दरवेळी, शिवाय सोबत हे घेऊन फिरते. तिने पाठीमागे लपवलेला धारदार खंजीर काढून दाखवला. तिच्या बोलण्यात वरच्या वाडीकरांचा खालच्यांशी बोलताना नेहमीच जो उपहासात्मक टोन आढळतो तो प्रत्येक वाक्यामागे दडलेला जाणवायचा. मग तुम्हीच का ते गुप्तहेर लेखक? बँकेच्या कॅशियरने खात्यामध्ये अवघे 200 रुपये भरायला आलेल्याकडे ज्या नजरेने पाहावे तशा प्रकारे पाहत तिने मला प्रश्न केला. हो, भयकथा लिहिणं हा गुन्हा असावा अशा प्रकारे कसनुसं हसत मी उत्तर दिलं. बऱ्या लिहितात अशा, टाइमपास होतो लोकांचा. पण कथांमध्ये लिहिलीत ती सगळी धाडसं स्वतः केलीत की उगाच फक्त कल्पनाविलास? तिचे टोमणे संपतच नव्हते. इतक्यातच मावस भाऊ तिथे धापा टाकत आला. ठरलेल्या ठिकाणी मी आणि दादू काका दोघांपैकी कोणीही न पोचल्यामुळे त्याला चिंता सतावत असावी. जवळ येताच त्याने तिला पाहिलं आणि विचारलं, आईला ही कोण आणि इथे कशी? ही वरच्या वाडीतील गुप्तहेर. आपण आलोय त्याच कामासाठी आलेय. मीही टोमणा मारला. गुप्तहेर नाही, आर्किओलॉजिस्ट आहे मी, तिने चिडून म्हटलं. मघापासून ही बया आर्कोजी करतेय, पण दिसत नाही ता कुठं? दादू काकाने गहन प्रश्न विचारला आणि आम्हा तिघांनाही एकदम हसूच आलं. वाड्यांनी आखून घातलेले दुरावे त्या मोकळ्या हसण्याने तुटले. मग तिने एकटीनेच गुपचूप येऊन मागच्या 3 रात्रींपासून गावावर कशी पाळत ठेवली होती ते सांगितले. आयुष्याची पहिली 20 वर्ष गावातच काढली असल्याने तिला बऱ्याच वाटा आडवाटा ठाऊक होत्या. ती बिनधास्त होती. उल्केश्वराचे गण वगैरे भ्रामक समजुती आहेत हे तिलाही ठाऊक होते. पण काही लोक पूर्वी अचानक बेपत्ता झालेले आहेत हेही तिने मान्य केले. बेपत्ता गायी, लाल पाऊस आणि रानात वावरणाऱ्या विचित्र हिंस्त्र आकृत्या यांच्यापर्यंत घेऊन जाणारा पुरावा अजून तिलाही सापडला नव्हता. पण तिने एक नवाच खळबळजनक शोध लावला होता. उल्केश्वराच्या मंदिरामागील दाट रानात तिने एक कातळ शिल्प शोधले होते आणि त्या शिल्पाखालीच चित्रलिपीत कुठला तरी विचित्र संदेश कोरलेला होता. शिवाय इतरही अनाकलनीय चित्रे होती. कंदिलाच्या उजेडात जितकं नीट पाहता येईल तितकं पाहण्याचा मी प्रयत्न केला. ती चित्रलिपी लपवलेल्या उल्कापिंडाची जागा सांगणारा सांकेतिक संदेश असेल याबद्दल आम्हा चौघांपैकी कुणालाच शंका नव्हती. पण कातल शिल्पावरची इतर चित्रे मात्र कोड्यात टाकणारी होती. मी काही वेळ त्या चित्रांचे नीट निरीक्षण केले. मोबाईल टॉर्चच्या उजेडात फोटोही काढले आणि मग झूम करून पाहताना मला एकेका गोष्टीचा उलगडा होऊ लागला. असेही घडू शकेल याची थोडीफार संभाव्यता मी गृहीत धरली होती. पण आता तर सबळ पुरावाच हाती लागला. मी थक्कच झालो. देशोदेशीचे वैज्ञानिक संशोधक जे तथ्य उलगडण्यासाठी जीवाचं रान करत आहेत ते आमच्या गावी रोज रात्री खरंखुरं घडतंय. त्या चित्रात उडत्या तबकडीसारखे आकार दिसत होते.
काही ठिकाणी मोठं डोकं आणि निमुळते हातपाय असलेले मानवसदृश्य प्राणीही खाली उतरताना दिसत होते. दुसऱ्या एका चित्रात तबकडीतून खाली येणारी शलाका माणसे, गायी यांना वर खेचताना दिसत होती. म्हणजे आमच्या गावात चाललेल्या अनाकलनीय रहस्यमय घटना हा चक्क एलियन ॲबडक्शनचा प्रकार होता. इतर कुणी सांगितले असते तर मीही विश्वास ठेवला नसता. पण त्या रात्री शाळेजवळून परतताना रानात माझ्या समोरून विचित्रपणे धावत गेलेली आकृती इतर काहीही नसून एक एलियनच होता. त्यानेच धुक्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्णपणे ओरबाडले होते. दादू काकाने आकाशात उडत जाताना पाहिलेली गाय किंवा उल्केश्वराच्या टेकाडावरून सूर्यास्तानंतर अचानकपणे गायब झालेली काही माणसे, हे सर्व त्यांचेच कृत्य असावे. आणि हे सर्व आजकालचे नसून मागच्या शेकडो वर्षांपासून चालू आहे. नाहीतर आमच्या पूर्वजांनी हा संदेश चितारलाच नसता. ही थिअरी मी त्या तिघांना समजावण्याचा प्रयत्न केला. दादू काकाला ती लगेच पटली, कारण त्यानेच पारोगाईला उडत जाताना पाहिलं होतं. तो म्हणाला, आत्ता मला कुठं सगळा नीट कल्लीला हाय. त्या रात्री आमोशा असून बी चांदण्यानं माझं डोलं का दिपलं ते चांदणं नव्हतंच बघा. त्यो मला वाटतं त्या उडत्या तबकड्यांच्या लाईटीचा उजेड असल. बरोबर म्हणताय तुम्ही दादू काका. तू क्याही अशाच दिव्यांचा पाठलाग करत रानात दूर निघून गेला नव्हता का? मी म्हटलं. तिला आणि दादाला मात्र अजूनही हे पटलेलं वाटत नव्हतं. ती म्हणाली, खरोखरच जगात एलियन्स असतील तर असे आडवाटेने गुपचूप का येतील, तेही एका छोट्याशा गावात? ते वॉशिंग्टन, लंडन किंवा टोकियोला का जाणार नाहीत? इस्रो किंवा नासाशी संपर्क न साधता या छोट्याशा आडवळणी गावात येऊन गायी आणि माणसांचं अपहरण करत का बसतील? दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर येण्याइतपत सुधारित तंत्रज्ञान असणाऱ्या परग्रहवासियांना गायी आणि माणसांची काय गरज? आपल्या रानावनातून ते लोकांचे चेहरे ओरबाडत का फिरतील? तूच सांग. तुझ्या शंका बरोबर आहेत. परग्रहवासी मोठी शहरं सोडून या आडगावात का येतील? पण उत्तर अगदी सोपं आहे. त्यांचा हेतू चांगला नाही. आपण चांगल्या हेतूने मित्र बनून जाताना यजमानांना आपल्या येण्याची वर्दी देतो, मुख्य दारानेच जातो. चोर मात्र तसे करत नाहीत. ते गुपचूप येतात आणि आडवाटेनेच येतात. आपल्या गावात उतरणाऱ्या या परग्रहवासियांचा हेतूही निश्चितच चांगला नाही. कदाचित ते आपलं निरीक्षण करत आहेत. परीक्षणासाठी आपल्या माणसांना, पाळीव पशूंना नमुने म्हणून घेऊन जात आहेत. आपलं मुख्य जगापासून दूर आडवाटेला असलेलं हे छोटंसं गाव त्यांच्या गुपचूप येण्या जाण्याचा, संशोधनाचा एक हॉटस्पॉट असू शकतो. मी स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे, मलाही पटतंय आता हळूहळू. पण तू गावकऱ्यांना हे सगळं कसं समजावणार? गावावर कोणी करणी केली नसून परग्रहवासियांचंच हे सर्व कारस्थान आहे. त्यांच्या गायीही त्यांनीच पळवल्यात. हे सर्व तू कसं सिद्ध करणार? दादाने विचारलं. सिद्ध करून दाखवण्यापेक्षा प्रात्यक्षिक दाखवलं तर अधिक सोपं नाही का होणार? मी म्हटलं. म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलंयस तू? दादाने विचारलं. मी कितीही टाहो फोडून सांगितलं तरी कुणीच या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. म्हणून माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे. मागच्या आठवड्यात पारोगाय बेपत्ता झाली, तसाच प्रसंग पुन्हा घडवून आणायचा. त्या प्रसंगाचं चित्रीकरण करायचं आणि गावकऱ्यांना ते प्रत्यक्षच दाखवायचं. आपल्या डोक्यावर प्रत्येक रात्री कुठलं संकट तरंगतंय हेही त्यांना कळेल. तसेच सर्व अनाकलनीय गोष्टींचा उलगडाही होईल. मग लोक सावध होतील. हो, हे सगळं फारच थ्रिलिंग ठरेल, यात शंकाच नाही. चला प्लॅन करूया, प्रज्ञाने उत्साहाने म्हटलं. मग पहाटेपर्यंत उल्केश्वराच्या देवळासमोर बसून आम्ही कधी, कुठे आणि काय करायचं हे ठरवू लागलो. दादू काकाचा खंड्या बैल मार्का म्हणून संपूर्ण गावात प्रसिद्ध होता. समोर दिसेल त्याच्यावर शिंगे उगारून जायची त्याला खोडच होती. तू या बैलाला नांगरटीसाठी घेतलायस की झुंजीसाठी? लोक वैतागून विचारायचे. तर अशा या खंड्याला पारो गायब झाली तिथंच उंबराच्या झाडाला चांगल्या लांबलचक दोराने सूर्यास्तानंतर बांधून ठेवायचे. जंगली श्वापदांपासून त्याच्या रक्षणासाठी दादू काका उंबराजवळच कुऱ्हाड घेऊन बसलेला असेल. बाकीचे झाडाझुडपात वेगवेगळ्या ठिकाणी लपून देखरेख करतील.
स्पेसशिप त्या ठिकाणी आलेच तर बाकीचे आपापल्या मोबाईलमधून गुपचूप रेकॉर्ड करतील. बांधलेले असल्यामुळे खंड्याला घेऊन जाणे त्या परग्रहवासियांना तितकेसे सोपे जाणार नाही. शिवाय आपणही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. पण समजा यात अपयश आलेच तर खंड्यासारखा मारकुटा बैल यानात गेल्यावर थोडाफार तरी धुमाकूळ नक्कीच घालेल यात शंका नाही. एकदा का पुरावे सापडले की ते गावकऱ्यांपुढे ठेवून हीच ती करणे आणि भानामती, आता काय करायचंय ते ठरवा, हे बिनदिक्कतपणे सांगता येईल. सर्व काही ठरलं. सूर्योदय होता होता आम्ही तिघं उल्केश्वराच्या टेकडीवरून खाली उतरू लागलो. मी एकवार आकाशात पाहिलं. पूर्वेकडून सूर्याची लाली हळूहळू आकाशात पसरू लागली होती. त्याची चाहूल लागताच रात्रभर टिमटिमणारे सहस्रावधी तारे गुपचूप आपापल्या घरी परतले होते. पण रात्री मला ओळखू न आलेले ते 2 तेजस्वी तारे मात्र अजूनही आभाळात लुकलुकताना दिसले. आता ते आणखीच जवळ आणि प्रखर भासले. जणू आभाळातून कोणीतरी आमच्यावर नजरच ठेवून असावं. आम्ही तिघही घरी सुखरूप पोचलो. हे पाहून मावशीचा जीव भांड्यात पडला. त्याच संध्याकाळी प्रज्ञा मला घरी भेटायला आली आणि खालच्या वाडीकरांच्या भुवया वर चढल्या. वरच्या वाडीतील तरुणी चक्क खालच्या वाडीतील घरात. पण मी मुंबईकर आणि ती सध्या तरी पुणेकर असल्याने हे नियमात बसत होतं, म्हणून कुणीच काही उघड विरोध दर्शवला नाही. पण दादाने मावशीला नक्की काय सांगितलं हे ठाऊक नाही. ती मात्र आम्हा दोघांना पाहून गालातल्या गालात हसत होती. त्यांच्या आणखी चेष्टेचा विषय बनू नये म्हणून प्रज्ञा आणि मी नदी किनारी फेरफटका मारायला निघून गेलो. चालता चालताच आमची काल पाहिलेल्या कातळ शिल्पावरील संदेशाबद्दल चर्चा चालली होती. उल्केपासून तयार झालेली मूळ पिंडी मिळवायची तर त्या गुप्त संदेशाची उकल करणं अतोनात गरजेचं होतं. आम्ही पुन्हा एकदा मोबाईलवर काढलेले त्या संदेशांचे फोटो तपासले. प्रज्ञाच्या मते हा संदेश 2 वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे. दुसरा भाग हा उल्कापिंडीची जागा दाखवणारा सांकेतिक संदेश असून पहिला भाग हा कुठल्या तरी अज्ञात धोक्याबद्दल सावधान करणारा आहे. म्हणजेच तुम्ही पहिल्या भागातील धोक्याबद्दल सजग असाल तरच दुसरा भाग वाचून ते अद्भुत शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करा, असे तो संदेश कोरणाऱ्याला सांगायचे असावे. प्रज्ञाने आर्किओलॉजीत म्हणजेच ऐतिहासिक उत्खननशास्त्रात मास्टर्स केले असल्याने ती अधिक चांगल्या प्रकारे या संदेशाची उकल करू शकत होती. मला तिचे पटत होते. मग दोघांनी कातळावर बसून खाली झुळझुळणाऱ्या प्रवाहात पाय सोडले आणि हातातील तिच्या टॅबवर पुन्हा वेगवेगळ्या कोनातून त्या संदेशाची उकल करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संदेशांमध्ये काही रिकाम्या जागा सोडलेल्या होत्या आणि वरच्या भागात ज्या ठिकाणी लिपी होती त्याच ठिकाणी खालच्या भागात रिकामी जागा ठेवली होती. वर जिथे रिकामी जागा आहे त्याच ठिकाणी खाली काही खुणा होत्या. हे उमगताच मी फोटो एडिटिंग ॲपचा वापर करून प्रज्ञाला त्या दोन्ही भागांच्या स्वतंत्र इमेजेस तयार करायला सांगितल्या आणि मग दोन्ही इमेजेस एकावर एक ठेवून वरची इमेज थोडी फेड केल्यावर दोन्ही संदेशातल्या रिकाम्या जागा बेमालूमपणे भरल्या गेल्या. आता त्या गुंतागुंतीच्या अनाकलनीय संदेशाची उकल करणे फारच सोपे झाले. प्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे खालच्या 2 ओळी उल्केश्वराच्या खऱ्याखुऱ्या आणि मौल्यवान पिंडीचे गुप्तस्थान सांगणाऱ्या होत्या. दादा आणि दादू काकाच्या मदतीने त्या जागेपर्यंत आम्ही विनासायास पोचू असा विश्वास होता. परंतु संदेशातील पहिल्या 2 चेतावणी देणाऱ्या ओळी मात्र फारच चक्रावून टाकणाऱ्या होत्या. त्या ओळींचा अनुवाद असा होता की जेव्हा उल्केश्वराची पिंडी पुन्हा एकदा आपल्या गुप्तस्थानातून बाहेर काढली जाईल तेव्हा पुन्हा नव्याने तेच अस्मानी संकट टोळधाडीसारखे गावावर चालून येईल. या संदेशाने आम्ही हैराणच झालो. म्हणजे आमच्याशिवाय आणखी कुणीतरी त्या अद्भुत उल्केच्या शोधात होते.
ठरल्या दिवशी आणि ठरल्या वेळी आम्ही चौघंही खंड्यासह नदीजवळ पोचलो. काठावर उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाला दादूकाकाने खंड्याला बांधले. खंड्याही शांतच होता. दादूकाका हा गावातील एकमेव मनुष्य असावा ज्याच्यावर खंड्याने कधीच शिंगे उगारली नव्हती. आपल्या मालकाशी इमानदार राहणारं जनावर होतं ते. दादूकाकाने त्याचे तोंड हातात धरले आणि डोळ्यात पाहून काही सांगू लागला. तो सद्गदित झाला होता. खंड्या, राजा तुला रानात असं आमिष म्हणून बांधून ठेवायला जरा बी दिरवत नाही बघ. पण आपल्या गावावर टाच आहे. उल्केश्वरावर संकट आहे. उल्केश्वर म्हणजे प्रत्यक्ष महादेव. आणि महादेवावर कुणी डोलं उगारून पाहिलं तर पहिला धावून जाईल तो नंदीच. तूच त्या महादेवाचा नंदी बन आणि आबालातून येणाऱ्या त्या तबकड्यांची पार ऐशी तैशी करून टाक. या धाडसातून जगलास वाचलास तर पुन्हा तुला नांगराला जोडणार नाही. उल्केश्वराची नवी पिंडी तुझ्या गाडीतनं वाजत गाजत देवलात नेईन माझ्या राजा. उल्केश्वराची आण आहे तुला. दादूकाकाचं खंड्यासोबत चाललेलं हे बोलणं ऐकून आमचेही डोळे पाणावले. कदाचित खंड्यालाही हे सगळे समजले असावे. तो जराही चलबिचल न करता शांतपणे रवंथ करत उभा राहिला. दादूकाकाने उंबरामागे आपली जागा पकडली. लवकरच अंधार दाटू लागला. आम्हीही आपापल्या जागी निश्चल बनून राहिलो. 8 वाजून गेले असतील. गाव तर केव्हा चिडीचूप झालं होतं. रानातून आता कसले कसले भयप्रद आवाज ऐकू येऊ लागले. झुडपांमध्ये डास चिलटांचा भयानक उपद्रव होऊ लागला. तरीही आम्ही कमालीचा संयम बाळगला. आणखी काही वेळ गेला आणि जंगल एकाएकी चिडीचूप झाले. कसलाच आवाज नाही, रातकिड्यांचाही. मी ही परिस्थिती आधीही अनुभवलेली होती. ते येत आहेत, मी खुणेने जवळच्या करवंदीच्या झाडीत लपलेल्या दादाला सांगितले. डोळे ताणून सर्वजण वर पाहू लागले. एक पांढरा शुभ्र तारा लुकलुकत वेगाने खाली येत होता. जमिनीपासून 1000 फुटांवर असताना त्या ताऱ्याच्या आसपास गोलाकार इतर छोटे तारेही दिसू लागले. ती एक वर्तुळाकार तबकडीच होती आणि अतिशय वेगाने स्वतःभोवती भिरभिरत खाली येत होती. घार ज्याप्रमाणे आपल्या सावजाला पंजात जखडण्याआधी त्यावर गोलाकार भिरभिरत राहते, तशी ती तबकडी खंड्याला बांधलेल्या मोकळ्या जागेवर काही वेळ भिरभिरत राहिली. खंड्याही धोक्याचा अंदाज येऊन वर पाहत डुरकू लागला. आम्ही आमचं शूटिंग कधीच सुरू केलं होतं, पण अजूनही तबकडी उंचावर असल्याने आणि अधेमध्ये बरीच झाडी येत असल्या कारणाने चित्रीकरण तेवढेसे स्पष्ट नव्हते. काही गोलगोल उडणारे दिवे यांपेक्षा जास्त काही कळत नव्हते. पण लवकरच तबकडीला खंड्या एकटाच असल्याचे जाणवले. ती आणखी खाली तरंगत आली. आता तिचा आकार कॅमेऱ्यात स्पष्ट दिसू लागला. ती फारशी मोठी नव्हती. 2-4 माणसे किंवा मध्यम आकाराचे एखादे जनावरच आत मावू शकले असते. लवकरच ती तबकडी खंड्यावर स्थिर झाली. विचित्र यांत्रिक आवाज करत तिचे खालचे वर्तुळाकार दार उघडू लागले आणि आतून एक तेजस्वी प्रकाश शलाका जमिनीच्या दिशेने येऊ लागली. खंड्यावर स्थिरावली. त्या शलाकेला हात असावेत अशा प्रकारे ती खंड्याला अलगद उचलण्याचा प्रयत्न करू लागली. आधी खंड्याचे 4ही पाय जमिनीवरून अधांतरी तरंगू लागले, पण झाडाला बांधलेल्या दोराने आपले काम केले. तो मध्येच अडकून राहिला. शलाका त्याला फार वर खेचू शकली नाही. मग मात्र खंड्या बिथरला. तो साधासुद्धा बैल नव्हता. तो गावातील बैलांचा दादा होता. माळावर चरताना गुरांमध्ये निसर्गतः जुंपणाऱ्या कुठल्याच झुंजीत तो कधीच हरला नव्हता. तो सामान्य कोकणी बैलांपेक्षा आकाराने दुप्पट होता. त्याने जमिनीच्या दिशेने स्वतःला ओढण्यास सुरुवात केली. प्रथम त्याचे पुढचे 2 पाय जमिनीला टेकले आणि मग लवकरच आपल्या 4ही खुरांनी तो त्या छोट्या यानालाच जमिनीकडे खेचू लागला. आपल्या बैलाचा हा अफाट पराक्रम पाहून उंबरामागे लपलेल्या दादूकाकाचेही बाहू स्फुरण पावले असावेत. तो आपल्या जागेतून बाहेर पडला. खंड्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. मग चित्रीकरणाची जबाबदारी प्रज्ञावर सोपवून दादा आणि मीही त्या खेचाखेचीत सामील झालो. पृथ्वीवरचा मनुष्य आणि पशु परग्रहावरून आलेल्या शक्तींचा एकजुटीने सामना करत आहेत असे ते अलौकिक दृश्य होते.
थोडा वेळ अशी जोरदार खेचाखेच झाल्यावर त्या यानाची ताकद संपुष्टात आली असावी. त्या यानातून विचित्र यांत्रिक आवाज ऐकू येऊ लागले. धूर दिसू लागला. ठिणग्याही पडू लागल्या. एकाएकी ती शलाका पुन्हा मागे जाऊ लागली. खंड्यावरचा ताण संपला. तो जमिनीवर स्थिरावला. दादू काका त्याला शांत करू लागला. विचित्रपणे भिरभिरत ती तबकडी मागे जाऊ लागली. सध्या तरी आम्ही जिंकलो होतो. आम्हाला हवे तसे पुरावे सापडले. मग तिथे फार वेळ न दवडता आम्ही परत निघालो. विजयी सेनापतीसारखा खंड्या पुढे आणि आम्ही त्याच्या मागे मागे चालत घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी दादाने सरपंचांच्या मदतीने उल्केश्वराच्या देवळासमोरच पूर्ण गावाची बैठक बोलावली. दोन्ही वाड्यांमधील झाडून सगळी माणसे उपस्थित राहिली. सुरुवातीलाच उल्केश्वराचा बेलभंडारा हाती घेऊन आज इथे जे काही पाहाल आणि ऐकाल त्याची वाच्यता कुठेच करायची नाही अशी शपथ प्रत्येकाला घ्यायला लावली. तेव्हाच घटनेचं गांभीर्य प्रत्येकाच्या लक्षात आलं. मग आम्ही काल रात्रीची ती विलक्षण खेचाखेचीची चित्रफीत लावून सर्वांना दाखवली आणि उपस्थितांमध्ये एकच खळबळ माजली. प्रत्येकालाच असा एखाद दुसरा अनुभव आला होता. हे सगळं फार वर्षांपासून चाललं असावं हेही त्यांनी मान्य केलं. पण अलीकडेच या घटनांची तीव्रता आणि वारंवारता फार वाढू लागली होती. असं का? बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न होता. लोकांमध्ये कुजबूज वाढू लागली तसं सरपंच काकांनी मला उठून सगळं नीट तपशीलवार सांगण्याची खूण केली. औपचारिक सुरुवात करून आणि तपासाबद्दल थोडी माहिती देऊन मी म्हटलं, एका संकटाला आपण पळवून लावलं याचा अर्थ असा नाही की ते परतून येणारच नाहीत. ते पुन्हा येतील. कदाचित यावेळी अधिक तयारीने. आपल्यालाही तयार राहायला हवं. पण त्यांना नेमकं काय पाहिजेल काय आपल्याकडून? कोणीतरी गर्दीमधून ओरडलं. तेच जे आपण इतकी वर्ष शोधत आहोत. उल्केपासून तयार झालेली पिंडी. म्हणजे खुद्द आपला उल्केश्वरच त्यांना हवाय. पुराव्यादाखल त्या सांकेतिक संदेशातील पहिल्या 2 ओळीही मी गावकऱ्यांना वाचून दाखवल्या. अहो, पण त्याखाली मुघलांचं राज्य होतं. पिंडी बाहेर काढली तर पुण्यांदा ते चालून येतील अशी भीती होती. म्हणून लिवलेलं असेल तसं, कोणीसं गर्दीतून म्हणालं. होय, आम्हालाही प्रथम तसंच वाटलं होतं. पण संदेशात मुघली किंवा सुलतानी हा शब्द वापरला नसून अस्मानी संकट हा शब्द वापरलाय. हे अस्मानी संकट म्हणजे नक्कीच परग्रहवासी असणार. पर उल्केश्वराची पिंडी या गावात उभा जलम जाऊन बी आपल्याला कधी गावली नाही. ती त्यांना कुठनं गावणार? समोर बसलेला एक जण म्हणाला. मित्रांनो, आमच्या शोध मोहिमेत आम्हाला काही ठोस पुरावे सापडलेत. आपण पिंडी शोधण्याच्या फारच जवळ आहोत. आणि ते सुद्धा उल्केश्वराची पुनर्स्थापना केल्यास संघर्ष अटळ आहे. आता तुम्हीच सांगा काय करायचं? पुन्हा एकदा लोकांमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली. आवाज वाढू लागले. एक सुशिक्षित तरुण पुढे होऊन बोलू लागला. जर खरंच परग्रहवासियांचा हल्ला होणार असेल तर मला वाटत नाही की हे प्रकरण आता आपल्या नियंत्रणात आहे. आपण सरकारला कळवायला हवं. लष्करी मदत घ्यायला हवीच. बऱ्याच लोकांचा पाठिंबा त्याला मिळाला. मग मी म्हणालो, हो, बरोबर आहे तुमचं. प्रकरण हाताबाहेर गेलं की लष्करी मदत बोलवावी लागेलच. पण मग समस्त गावासाठी पवित्र असलेली ती अद्भुत उल्कापिंडी गावात राहील काय? अवकाशातून आलेली ती अद्भुत उल्का वैज्ञानिक परीक्षणासाठी सरकार जमा केली जाईल आणि कायमची तिथेच राहील. हे गावाला चालेल काय? आता मात्र गाव चिडीचूप झाला होता. एलियन्स गुपचूप येऊन आपल्या रानावनातून काही शोधत आहेत. वाटेत येणाऱ्यांवर हल्ला चढवत आहेत. गुरे माणसांना उचलून नेत आहेत. हे सर्व खरं आहे. परंतु त्यांनी इतक्या वर्षात कुठलाही भयानक हल्ला गावावर केलेला नाही. का? कारण त्याची त्यांना गरजच वाटत नसावी. किंवा मोठा हल्ला केल्यास आपण संपूर्ण जगाच्या नजरेत येऊ याची त्यांना भीती असावी. आपण त्यांच्या या भीतीचाच वापर करून घ्यायला हवा. गनिमी काव्याला गनिमी काव्यानेच उत्तर द्यायला हवे. उल्केश्वराची पिंडी नक्कीच शोधायला हवी. त्यासोबतच हेही शोधायला हवे की परग्रहवासियांना ती का हवी आहे. तरच सगळ्या शंका मिटतील. कदाचित चर्चेनेही प्रश्न सुटेल. संघर्ष करावाच लागणार नाही. पण जर उल्केश्वराची पुनर्स्थापना करण्यासाठी लढण्याची मरण्याची गरज लागलीच
तर आपण तेही करू. आठवा, 400 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनीही हेच केले होते. देवाधर्माच्या रक्षणासाठी गाव विळ्या कोयत्याने लढला होता. कदाचित पुन्हा तेच करावे लागेल. तुम्ही तयार आहात का? मी मोठ्याने विचारले. पूर्वजांचे पराक्रम पुन्हा एकदा आठवून गावकऱ्यांच्या देहात विरश्री संचारली. सर्वांनी एका सुरात हो म्हटलं. हर हर महादेवच्या गर्जनेने उल्केश्वराचे टेकाड दणाणून गेले. त्यानंतर मी, प्रज्ञा, दादा आणि दादूकाका मिळून उल्केश्वराची मूळ पिंडी शोधण्याचा चंगच बांधला. संदेशातून मिळालेली माहिती उल्का गावाच्या आसपासच कुठल्या तरी डोंगराच्या पोटात दडवलेली आहे असे सांगत होती. पण गावच्या आसपास अशा 100 तरी लहान मोठ्या टेकड्या होत्या. प्रत्येक टेकडी खोदून पाहायची म्हणजे किती अशक्यप्राय काम. दाट वनराईमुळे प्रत्येक टेकडीपर्यंत पोचणेही तितकेसे सोपे नव्हते. संदेशात त्या टेकडीला ओळखण्याची काहीतरी खूण नक्कीच असणार असे मला वाटत होते. मी आणि प्रज्ञा पुन्हा पुन्हा तो संदेश पाहू लागलो. त्या चित्र संदेशात डोंगरामागे लपलेला अर्धा सूर्य दिसत होता. हा सूर्योदय आहे की सूर्यास्त? प्रज्ञाने विचारले. हा नक्कीच सूर्योदय असणार, कारण आपल्या भागात सूर्यास्तावेळी सूर्य समुद्राआड जातो, डोंगराआड नाही, मी म्हटलं. मग ज्या टेकडी आडून सूर्योदय होतो तीच टेकडी असा अर्थ तर नसेल? दादाने विचारले. नाही दादा, गावापासून दूर जाऊन वेगवेगळ्या कोनातून पाहिलं तर या पूर्वेच्या 15-20 टेकड्यांमागून तरी सूर्योदय होताना दिसेल. म्हणजे त्या 15-20 टेकड्यांमधून तरी एखादी नक्कीच असणार ना? प्रज्ञाने विचारले. शक्य आहे, मी म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी सूर्योदयाआधीच आम्ही 4घे जण गावात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्रसंदेशात दिसतो तसा सूर्योदय कुठल्या टेकडीवरून दिसतो ते पाहू लागलो. दादा नदीजवळच्या माळावर, प्रज्ञा वरच्या वाडीतील देवराईजवळ, दादू काका गावाच्या सीमेजवळ, तर मी उल्केश्वराच्या डोंगरावर बसून सूर्योदयाची वाट पाहत होतो. सूर्योदय झाला. इतरांपेक्षा मी अधिक उंचीवर असल्याने मला त्या लालसर छटा प्रथम दिसल्या. पूर्वेकडून सूर्यनारायणाचे ते लाल चुटूक बिंब तिळभर वर आले आणि तेव्हाच मोकाट सुटलेल्या काही पहिल्या वहिल्या किरणांनी गावापासून अतिदूर असलेल्या 2 उंच डोंगरांच्या मधून वाट काढत बरोबर उल्केश्वराच्या उजवीकडे असलेल्या टेकडीवर नेम साधला. त्या सुवर्ण झळाळीने ते टेकाड क्षणार्धात उजळून गेले, जणू महादेवाचा कैलासच. कदाचित आमच्या मूळ उल्केश्वराचे सध्याचे वास्तव्यही याच टेकडीच्या गर्भात कुठेतरी दडलेले असेल. तासाभराने मी खाली उतरलो. बाकीचेही तोपर्यंत तिथवर पोचले होते. त्यांनीही वेगवेगळ्या ठिकाणांवरून त्याच टेकडीवर सूर्योदयाची किरणे केंद्रित होताना पाहिली होती. ठिकाण समजले, पण ती टेकडी विस्ताराने उल्केश्वराच्या टेकडीपेक्षा दुप्पट होती. पूर्ण गाव जरी खोदू लागला तरी वर्षभरात ती पिंडी सापडेलच याची खात्री देता येणार नाही. शिवाय टेकडीचा उतारही तीव्र असल्याने काही भागांपर्यंत पोचणंही शक्य नव्हतं. पुन्हा एकदा विचार करणे भागच पडले. मुघली आक्रमणानंतर आमच्या पूर्वजांनी त्याच रात्री ती उल्कापिंडी दडवली, म्हणजे त्यांना फार वेळ मिळाला नसणार. या दुर्गम टेकडीवर चढणं किंवा कुठेतरी खोदून पिंडी लपवणं यासाठी पुरेसा वेळ नव्हता. अर्थात आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या पण इतर कोणालाही ज्ञात नसणाऱ्या जागेतच ती उल्का दडवली गेली असेल. या टेकडीवर एखादी गुहा किंवा भुयारे आहेत का? मी विचारलं. दादू काका आणि दादा दोघांचेही उत्तर नकारार्थीच होते. खूपच कमी वावर असलेल्या या टेकडीच्या पायथ्याशी दाट जंगल होतं. ते पार करून आम्ही दक्षिणेकडच्या पायथ्यापाशी पोचलो. इथे एक मध्यम आकाराचा बारमाही धबधबा होता. तेच पाणी खाली एका खोल डोहात जमा होऊन पुढे ओढ्यातून वाहत नदीला मिळत होतं. पावसाळा संपून बरेच दिवस झाले होते, पण मध्येच येऊन गेलेल्या अवकाळी पावसाने अजूनही धबधबा बऱ्यापैकी वाहत होता. धबधबा आणि डोंगरकडा यांच्यामध्ये थोडीशी जागा होती. डोंगरकड्याला पाठ घासत, तोल सांभाळून चालत धबधब्याच्या पाठी गेलो आणि खरंच तिथे एक गुप्त कपार होती.
धबधब्याच्या दाट पडद्याआड लपलेली बाहेरून अशी कपार आहे हे कळणं अशक्यच. एक एक करत आम्ही चौघंही त्या कपारीत शिरलो. आत जाताच दिवसाच्या प्रकाशाने साथ सोडली. नशीब आम्ही सोबत टॉर्च आणला होता. ती कपार पुढे एका लांबलचक अंधारलेल्या भुयारात जाऊन पोचली. भुयाराची उंची आणि रुंदी जवळपास सारखीच होती, जेमतेम 2 ते 2.5 फूट. पोटावर घासत पुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. अशी अडचणीची अंधारलेली भुयारे पाहिली की मला धडकीच भरे, कारण मी क्लॅस्ट्रोफोबिक होतो, म्हणजेच भयानक भुयारांचा भयगंड किंवा फोबिया. अजिबात प्रकाश नसलेल्या, आसपास उंदीर, साप, विंचू, कीटक कोणीही असू शकणाऱ्या आणि क्षणाक्षणाला प्राणवायूसाठी झगडायला लावणाऱ्या चिंचोळ्या पोकळीत पोटावर सरपटत जाणं म्हणजे सोपं काम नव्हे. आणि सर्वात मोठं संकट म्हणजे भुयाराच्या नाजूक भागाला धक्का लागून तुमच्या परतण्याचा मार्गच बंद होणं. असं झालं तर शेवटी फक्त मरणच. वय झालं असल्याने दादू काकाला भुयाराबाहेरच ठेवावं लागलं. शिवाय आत आम्ही कुठल्या संकटात अडकलोच तर तो तातडीनं मदत घेऊन येऊ शकला असता. प्रथम दादा, त्या मागोमाग प्रज्ञा आणि शेवटी नाईलाजाने मी त्या कोंदट भयान भुयारात शिरलोच. महाकाय अजगराच्या पोटात जिवंत गिळले जात असताना एखाद्याला जसे वाटेल अगदी तसेच मला वाटत होते. वाटलं दादाला म्हणावं, तू एकट्यानेच जा आणि ती पेंडी घेऊन ये, पण ते शक्य नव्हतं. जवळपास 5-5.5 फूट उंचीची ती उल्का घेऊन या भुयारातून बाहेर पडणं एकट्या माणसासाठी अशक्यच. ती आडवी करून इंच पुढे ढकलत सावकाशीने यावं लागणार होतं. मला तर ती या जागी नेऊन लपवणाऱ्या आमच्या पूर्वजांचंच कौतुक वाटू लागलं. 15-20 मिनिटं असं सरपटल्यावर पुढे बऱ्यापैकी जागा असलेली पोकळी सापडली. ती एका मोठ्या खोली एवढी तरी असावी. आम्ही तिथे नीट उभं राहू शकत होतो. टॉर्चच्या उजेडात भिंतीवर काही मशाली टांगलेल्या दिसल्या. काडीपेटीच्या साह्याने त्या पेटवल्यावर आत बराच उजेड झाला. समोरच एका कपारीत, जिच्या दर्शनासाठी कित्येक पिढ्यांचे डोळे आसुसलेले होते, ती उल्केश्वराची पिंडी आपल्या आंतरिक ऊर्जेने झगमगत होती. आम्ही लगेच हात जोडले. दादा पटकन 2 पावले पुढे गेला, पण मी त्याला अडवलं. दडवलेले मौल्यवान खजिने नेहमीच छुप्या संकटांनी वेढलेले असतात. इतर कुणी सर्व अडथळे पार करून तिथवर पोचलाच तरी सहजासहजी तो मौल्यवान ऐवज त्याच्या हाती लागू नये याची तजवीज केलेली असते. दादाने 1 पाऊल पुढे टाकताच सर्कन एक भाला डावीकडून उजवीकडे गेला. भिंतीत अर्धा फूट तरी आत घुसला. तो आणखी 3-4 पावले पुढे गेला असता तर. मग आम्ही पुन्हा एकदा ती गुहा वरपासून खाली, डावीपासून उजवीकडे नीट न्याहाळली. डाव्या उजव्या बाजूला वेगवेगळ्या उंचींवर खाचे करून बरेच भाले ताणून रोवले होते. 400 वर्षानंतरही हे ट्रिगर मेकॅनिझम उत्तम काम करत होतं. आम्ही जिथून या पोकळीत प्रवेश केला त्या भुयारातून येणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ 2 बाजूला 2 सैलसर पायऱ्या होत्या. मी एका पायरीवर उभा राहिलो. उजवीकडून भाला सुटला. मग मी दुसऱ्या पायरीवर जाऊन दाब दिला. डावीकडून भाला सुटला. आलं लक्षात. म्हणजे दोन्ही पायऱ्यांवर दोघांनी उभे राहायचे. काही वेळापुरते भाले थांबतील, मग तोपर्यंत इतरांनी जाऊन ती उल्का उचलून वेळेत परतायचे, नाहीतर जीव गेलाच म्हणून समजा. मी आणि प्रज्ञा एकेका पायरीवर उभा राहिलो. ती उल्का एकट्यानेच उचलणे अवघड होते, पण आमचा दादा आडदांड आणि मजबूत होता. त्याने ते आव्हान स्वीकारले. ताणून धरलेल्या आणि सुटण्यासाठी आतुर असलेल्या भाल्यांमधून वाट काढत तो उल्केपर्यंत पोचला. हात जोडले, हर हर महादेव म्हणत पिंडीभोवती हात गुंडाळले आणि ती अवजड उल्का उचलली. तो लगबगीने परत आला. तेव्हाच सटासट भाले सुटू लागले, पण आम्ही आता त्यांच्या टप्प्यात नव्हतो. प्रथम प्रज्ञा टॉर्च घेऊन पुढे शिरली, मग दादा आणि मागे मी. आम्हा दोघांमध्ये ती उल्का. गुहेत ढालींपासून तयार केलेला धातूचा पसरट तुकडा सापडला होता. उल्का त्यावरूनच सरकवत इथवर आणली असावी. आम्हीही तसाच उपयोग करत ती बाहेर आणली.
भुयाराबाहेर येताच दादूकाकाने उल्केसमोर लोटांगण घातले. त्या कपारीत त्याने आणखी एक भुयार शोधले होते. ते भुयार फारसे लांब नव्हते. दादूकाकाने स्वतःच जाऊन तिथे काहीतरी विचित्र शोधले होते. थोडा दम खाऊन आम्हीही ते पाहून आलो. त्या गुहेच्या भिंतींवर काही चित्रेही रंगवलेली होती आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथे एका यानाचे अवशेष आणि एक मृतदेहही होता. रानात मी पाहिलेल्या विचित्र आकृतीशी मिळता जुळता मृतदेह. पुन्हा सगळे कोड्यात पडलो. टॉर्चच्या उजेडात भिंतींवरची चित्रे बारकाईने न्याहाळली. ती चित्रे एक कथा सांगत होती, एक सत्यकथा, जिने आजवरच्या सर्व घटनांचा उलगडा होत होता. आमच्या मूळ पुरुषाने त्या रात्री फक्त उल्केलाच कोसळताना पाहिले नव्हते. डोंगरावर त्या रात्री 2 वस्तू धडकल्या होत्या. एक ही दैवी उल्का आणि दुसरे त्या उल्केच्या धडकेनेच अपघातग्रस्त झालेले यान. टक्कर इतकी प्रचंड होती की यानातील विचित्र वैमानिकाचा आधीच मृत्यू झाला होता. युरोपातही विज्ञानाचा प्रसार झाला नव्हता. त्या काळात असे अद्ययावत यान आणि तो मृत परग्रहवासी पाहून आमचा मूळ पुरुष चक्रावला. पिंडी सदृश्य दिसणाऱ्या त्या उल्केला त्याने हात जोडले आणि डोंगरावरच तिची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. पण या यानाचे आणि मृतदेहाचे काय करायचे हा प्रश्न मात्र त्याला पडला. ही विचित्र गोष्ट पाहून इतरांमध्ये घबराट पसरायला नको म्हणून त्याने या धबधब्यामागच्या पोकळीत येऊन त्या यानाचे अवशेष आणि तो मृतदेह लपवला. मुघली संकट इथवर येऊन ठेपलेच तर आपल्या बायका मुलांना सुरक्षित ठेवता यावे म्हणून ही जागा त्याने आधीच शोधून ठेवली होती. पुढे गाव वसवल्यावर उल्केश्वरावर जेव्हा मुघली आक्रमण चालून आले तेव्हा त्याने इथेच उल्केश्वरालाही आश्रय दिला आणि ही संपूर्ण कथा येणाऱ्या पिढीसाठी इथल्या दगडी भिंतींवर चितारून ठेवली. पण मला एक कळत नाही आहे, सध्या गावावर भिरभिरणाऱ्या तबकड्या नक्की कशाच्या शोधात आहेत, उल्केच्या की आपल्या अपघातग्रस्त यानाच्या? प्रज्ञाने प्रश्न विचारला. यानाचा किंवा त्या मृतदेहाचा आता त्यांना काय उपयोग? दादाने प्रतिप्रश्न केला. मीही बुचकळ्यातच पडलो होतो. उल्का कोसळली. उल्केने येता येता यानाला धडक दिली. उल्केश्वराची प्रतिष्ठापना झाली. गावावर तेव्हाही याने भिरभिरतच होती. डोंगरावर प्रतिष्ठापित केलेली उल्का ते कधीही घेऊन जाऊ शकत होते. मग मुघली आक्रमण आले. उल्का दडवली गेली. तेव्हाही याने येत होती आणि आताही येत आहेत. म्हणजे कदाचित आमच्या पूर्वजांचा गैरसमजच झाला असावा. परग्रहवासी उल्केच्या नसून आपल्या यानाच्या किंवा त्या मृतदेहाच्या शोधातच असावेत. परजीव सृष्टीचा कुठलाच पुरावा त्यांना या पृथ्वीवर सोडायचा नसावा. पण आमच्या पूर्वजांनी तो मृतदेह आणि यानही असे दडवले की त्यांना सापडेच ना. सर्व चित्र आता स्पष्ट झाले. उल्केश्वरानेच मार्ग दाखवला. काही गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही पेंडी, यानाचे अवशेष आणि एलियन मृतदेह गावात आणला. मृतदेह आणि यानाचे अवशेष परत देण्याचे ठरले. त्या बदल्यात आमच्या बेपत्ता गायी आणि माणसे परत मागायचे असंही ठरलं. प्रज्ञाने तसे सांगणारा सांकेतिक भाषेतील मोठा फलक तयार केला आणि उल्केश्वराच्या टेकडीवर आकाशाकडे तोंड करून उभा केला. जवळच ते अपघातग्रस्त यान आणि पांढऱ्या कपड्यात गुंडाळून मृतदेहही ठेवला. त्या रात्री गाव झोपलेच नाही. काय घडेल हे सांगता येत नव्हते. संपूर्ण गावाचे दिवे बंद ठेवण्यात आले. मध्यरात्रीनंतर एक यान टेकडीवर उतरले. ते बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे होते. त्यातून उतरलेल्या 2 परग्रहवासियांनी जुन्या यानाचे अवशेष आणि मृतदेह ताब्यात घेतला. मग आमच्या 3 गायी आणि वृद्ध झालेल्या 2 माणसांना सोडून दिले आणि भरकन उंच उडून गेले. ते जाताच गावात एकच जल्लोष झाला. इथे आकाशातही त्या यानाने आपले लाल दिवे उघड बंद करून एक रेडिओ सिग्नल अंतराळात पाठवला आणि काही वेळातच क्षितिजावर एक प्रचंड मोठी तबकडी ढगान आडून बाहेर आली. ते मदरशिप असावे. लहान तबकडीने मदरशिपमध्ये प्रवेश केला. थोडा वेळ सर्वांचेही श्वास रोखले गेले. त्या मदरशिपचा आकार एका मोठ्या शहराइतका असावा. पण लवकरच मदरशिप दूर दूर जात दिसेनासे झाले.
एक शुभमुहूर्त पाहून गावकऱ्यांनी उल्केश्वराची पुन्हा त्याच देवळात प्रतिष्ठापना केली. दादूकाकाने आपला शब्द राखला आणि खंड्याची नांगराच्या जोखडातून मुक्तता केली. त्यानेच ओढलेल्या गाड्यातून ती उल्कापिंडी देवळापर्यंत नेण्यात आली. पूर्ण गाव खुश होता. आठवडाभर जत्रा चालली आणि दोन्ही वाड्यांमधील ते जुने वैर, त्याचं काय झालं ते दादूकाकाच्याच शब्दात ऐका. 20 वर्षांपूर्वी खालच्या वाडीतील लेक वरच्या वाडीतील पोरासंगती पळून गेली आणि तवापासून ही दुश्मनी सुरू झाली. आता वरच्या वाडीतील लेकीचं म्हणजे प्रज्ञाचं, खालच्या वाडीतील पोरासंगती म्हणजे माझ्याबरोबर लगीन लावून देवा म्हणजे हिसाब कायता बराबर. काय म्हणता? अखेर दारू सोडलेल्या दादूकाकाचे हे बोलणे सर्वांनी गांभीर्याने घेतले. दादूकाका भलताच खुश होता. आपणच उल्केश्वराचा शोध लावून गावावरील अस्मानी संकट कसे पळवून लावले हे मोठ्या उत्साहाने तो गावभर सांगत फिरायचा. काही लोक याबद्दल त्याची चेष्टाही करायचे, पण तो मात्र अजिबात वाईट वाटून घ्यायचा नाही, कारण त्याच्या स्वभावातच राग नाही. तुम्हाला तर माहीतच आहे.